त्यावेळी आजकाल सारखे हे डिजिटल कॅमेरे नव्हते. ते शिकत गेलो, अपर्चर काय, शटर स्पीड काय. ज्या भागात जे आहे ते आपल्याला माहित नसेल तर आपण संवर्धन करणार कसे. काही जण माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, सर आम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचं. तुम्ही केलं मग आम्ही काय. असं करत करत 5D मग 1D हे स्टेप बाय स्टेप माणसाने शिकत गेलं पाहिजे. आजकाल कसं झालंय, लोकांना लगेच हवं की आधी तुम्ही तुमच्या पायावर उभे. तुम्ही एक 3 असाइनमेंट केली की आज तुमच्याकडे पैसे. तुम्हाला मायक्रो करायचं आहे का, बिल्डिंग करायचं आहे का. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये रिटेक नाही, तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. कॅमेरा कुठचा घ्यायचा, तुमचं टेक्निकल नॉलेज त्यातलं असेल. कॅमेरा भारीतला आहे का साधा, ह्याच्यावर काही नसतं. डायरेक्ट तुम्ही 50 लाखाची गाडी घ्या. इंटरेस्टिंग फोटो वाटते मला. मला आठवतंय, अंगावर अजून काटा येतो. हे तोंड काय करावं हे पण मला कळलं. आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी हा निसर्ग. मग आपल्या मराठी भाषेमध्ये हे माहिती आम्हाला. केनियाला पण जाऊन बघूया म्हटलं काय आहे. पश्चिम घाटात जे आहे ते नाही आहे. असे अनेक जण आहेत की या फील्डमध्ये आले आणि गायब झाले. लोकांना आवडेल तेच मला आवडायला पाहिजे असं नाही. आज माझ्याकडे 500 लिंक आहे, उद्या मला 800 पाहिजे. हे 6-7 मिनिटांनी रील हे क्षणिक सुटतात आणि हे 40-50 मिनिटं जे ऐकतात त्यांचं करिअर समृद्ध करून. तर तो डोक्यापाशी कांठळ्या बसवणारा आवाज. त्या जंगलात असं कायम भीती राहते की कुठेतरी वाढ. वडील सांगायचे की ध्यान वगैरे करायचं. मग एकदा मी त्यांना म्हटलं, जमत नाही असं. तुला वेगळं ध्यान करायची काही गरज नाही. परमेश्वराची निर्मिती आहे. काय ते कीटकांमध्ये सौंदर्य, काय ते पक्ष्यांचे कलर आहे, त्याच्यासारखं दुसरं सौंदर्य मनुष्य तयार करू शकतो. आम्ही निसर्गात गेल्यानंतर सुद्धा सेल्फी काढण्यात मग्न. तर म्हणजे आश्चर्यचकित व्हायला होतं. रेड पाय त्याचे, ग्रीन तो शेवाळी कलर, ते निसर्गाला कमी लेखतात. त्यांच्या आसपासच असतं, पण ते कोणीतरी दाखवावं लागतं. प्लेन करताना अरे हा असं दिसतं, खरंच दिसतं असं जंगलात. कारण तो 36चा रोल संपला की संपला. निसर्ग निसर्गासारखाच राहतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तर आज ज्या पॉडकास्टची मी खूप महिन्यांपासून वाट बघत होतो, तो पॉडकास्ट आज करण्याची मला संधी मिळालेली आहे. तर आज आपल्यासोबत आहेत ऑनरेबल वाईल्ड लाईफ वॉर्डन कोल्हापूर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र वन्यजीव सदस्य आणि ज्यांची कोल्हापूरमध्ये पगमार्क आर्ट गॅलरी आहे आणि ज्यांचा जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी रिलेटेड बऱ्यापैकी अभ्यास आहे, असे रमण कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. तर नमस्कार सर. नमस्ते सर, तुमची ही वाईल्ड लाईफ कडे जी जर्नी जी सुरू झाली ती कशी सुरू झालेली आहे? खूप मागं जावं लागेल. अगदी लहान असताना आई बाबांबरोबर पूर्ण भारत फिरलो. सो आम्ही आमची गाडी घेऊन पूर्ण दिल्ली, कन्याकुमारी असं जायचो. आणि घरच्यांना काही जंगलाची असं विशेष आवड किंवा असं काही नव्हतं. तर ते कन्याकुमारी जाणे, दिल्लीला गेलं तर मग आग्र्याला ताजमहाल बघणे. सो मी जायचो, पण मला मॅनमेड ऑब्जेक्टमध्ये पहिल्यापासून कधी इंटरेस्ट राहिला नाही. अगदी कर्नाटकातनं जाताना जंगल लागलं की मी गाडी थांबवायचो आणि एकटाच जंगलात एक 10 मिनिटं फिरून येतो, अगदी लहान असताना. माहित नाही, पण पहिल्यापासून ते जंगलाविषयीचे कुतूहल आणि ते होतं. सो ते मुळातच होतं, काय माहित नाही मला पण. तुमचं शिक्षण वगैरे ह्या क्षेत्रात केलं की कसं आहे? नाही, म्हणजे सायन्स फील्डशी माझा काही संबंध नाही. मी एक कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि मध्ये ड्रॉइंग चांगलं होतं, आर्किटेक्ट व्हायचं होतं, पण नाही जमलं. मग नंतर मी 11वी-12वी झाल्यानंतर मी GD आर्ट कमर्शियल केलं 5 वर्षाचा डिप्लोमा. आणि मग ते करत असताना मी ट्रेकर होतो आणि अनेक गड किल्ले फिरलो, ट्रेकिंग करायचो जंगलात. मग नंतर एक कोल्हापुरातली संस्था आहे ग्रीन गार्ड्स, त्यांचा 10 डेज नावाचा एक प्रोग्राम होता, ज्याच्यामध्ये काही प्रोफेसर्स, लेक्चरर, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी यायचे आणि स्लाइड शो द्यायचे त्यावेळी आणि माहिती सांगायचे. सो त्या 10 डेज नंतर माझा निसर्गाकडं बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला आणि मी ट्रेकर्स पासून एक निसर्ग ऑब्झर्वर झालो आणि ती आवड लागली. आणि मग नंतर जसं जसं मी पुढं शिक्षण घेत गेलो तसं लास्ट इयरला माझा स्पेशल सब्जेक्ट फोटोग्राफी होता. सो माझ्या डोक्यात कायम ते 10 डेज झाल्यानंतर मी ग्रीन गार्ड्स बरोबर 4-5 वर्ष ऍक्टिव्हिटी ऍज अ व्हॉलंटियर केल्यानंतर मला असं सारखं विचारायचं की आपण निसर्ग संवर्धनासाठी काय करू शकतो.
माझं सायन्स फील्ड नाही, मी रिसर्चमध्ये काम करू शकतो, एनिथिंग. तर मला लक्षात आलं की माझ्या कलेचा वापर मी निसर्ग संवर्धनासाठी करू शकतो. सो माझ्याकडे कॅमेरा नव्हता. मग बाबांनी एक त्यावेळी FM10 नावाचा कॅमेरा होता, तो घेऊन दिला आणि मग मी ते फोटोग्राफी सुरू केली. आणि मग निसर्गात जे दिसेल फील्डवर ते घ्यायचो. तर त्यावेळी आजकाल सारखे हे डिजिटल कॅमेरे नव्हते. रोलचा कॅमेरा. ते शिकत गेलो, ॲपर्चर काय, शटर स्पीड काय. त्यावेळी तुम्हाला ते मॅन्युअली सगळं लावायला लागायचं. मग ते करता करता मी काय केलं की स्लाइड फोटोग्राफी सुरू केली. त्यावेळी तो स्लाइडचा रोल असायचा, खूप महाग असायचा आणि त्याचं तो डेव्हलप व्हायचं डायरेक्ट. आपल्याला माहिती आहे की निगेटिव्ह वरनं पॉझिटिव्ह, ते डायरेक्ट पॉझिटिव्ह करण्यासाठी ते मुंबईला रोल जायचा आणि मग तो यायचा. मग तो रोल आल्यानंतर मग एक्सपोजर बरोबर आले की नाही, फोटो अंडर ओव्हर आहे की नाही, ते सगळं बघायचं. आणि मग ते चौकोनी प्लास्टिकचं मिळायचं, त्याच्यामध्ये ते कट करून ते स्लाइड घालायचे. आणि मग ते मी सगळ्या स्लाइड, त्यावेळी स्लाइड प्रोजेक्टर असायचे, आजच्या सारखे डिजिटल काही नाही. तर मग ते शाळांमध्ये जायचो आणि जेवढं मला समजायचं तेवढं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करायचो की निसर्गाचं महत्व, ही जैवविविधता. आणि मग ते स्लाइड मधनं त्यावेळी तेव्हापासूनच हे म्हणजे निसर्गाची किंवा जी वाईल्ड लाईफ आहे त्याचे फोटोग्राफ्स आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याची, म्हणजे हे कधी सुचलं की डॉक्युमेंटेशन पण करायचं असतं किंवा ह्याचा सायंटिफिक थोडा स्टडी केला जातो, यासाठी एखादा तुम्ही कोणाला बघितलेलं की वर्कशॉप वगैरे अटेंड केलेलं त्यावेळी? असं नाही काही आठवत, पण मला एवढंच माहित होतं की निसर्गाचा ऱ्हास हा होतच आहे कंटिन्यू माणसामुळे. आणि त्याचं संवर्धन करायचं असेल तर त्या भागामध्ये काय मूळ जैवविविधता आहे हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. ज्या भागात जे आहे ते आपल्याला माहित नसेल तर आपण संवर्धन करणार कशात? बरोबर. सो त्यावेळी फोटोग्राफर आजकाल सारखी एवढी फोटोग्राफी नव्हती आणि महाग पण होतं. प्रत्येक टेक्नॉलॉजी त्यावेळेच्या मनानं ती होती, पण आजकाल सारखी नाही. आणि तो महाग छंद आहे थोडक्यात. आज मी काही जण माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, सर आम्हाला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायचं आहे. तर मी त्यांना डायरेक्ट विचारतो, तुझे वडील वगैरे काय, तुम्ही म्हणजे मोठे बिझनेसमन किंवा उद्योगपती आहेत का? मग ते मला कधीतरी एकामेकांना, तुम्ही थोडीच उद्योगपती होता, तुम्ही केलं मग आम्ही का नाही? तर प्रत्येकाला हे असं होत नाही की आलं आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुरू केली, कारण हा खर्चिक आहे. ते मला विचार, मग तुम्हाला कसं जमतं तुमचं? तर मी म्हटलं की मी आयुष्यात कॉम्प्रोमाइज केलेलं माझ्या आवडीसाठी. आणि माझं शिक्षण, माझं फील्ड आणि वाईल्ड लाईफ ह्याचं कॉम्बिनेशन झाल्यामुळे ते शक्य झालं. तो मी लगेच काही गेलो मार्केटमध्ये आणि एक महागातला कॅमेरा घेऊन, असं तुला मगाशी म्हणालो FM10 घेतला. नंतर मला वाटते F80, D80 असं करत करत 5D, मग 1DX, तू आज आहे तर आज तू नवीन कॅमेरा. सो हे स्टेप बाय स्टेप माणसाने शिकत गेलं पाहिजे. आजकाल कसं झालंय, लोकांना लगेच हवं. पैसे आहेत लोकांकडं, जातात मार्केटमधनं, एक मोठी टेली घेऊन यायचं. बेसिकली वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा उद्देश काय आहे हे लोकांना माहित नाही. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा लास्ट एम हे कॉन्झर्वेशनच आहे, पैसा मिळवणं हा नाही. ती मुलं आली की मी त्यांना सांगतो की आधी तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. म्हणजे इंडस्ट्रियल फोटोग्राफी करा, आज वेडिंग आहे, मॉडेलिंग आहे, शूट. आणि आजकाल लोक पैसे द्यायला तयार आहेत. सो तुम्ही तुमचा एक हॉबी म्हणून या क्षेत्रात काम करा आणि मग तुम्ही एक 3 असाइनमेंट केली की आज तुमच्याकडे पैसे येतात. बरोबर. तुम्ही जंगलात फिरून तुम्हाला कोण पैसे देणार नाही. एका पक्ष्या प्राण्याचा फोटो काढला म्हणून काय ते येऊन तुम्हाला पैसे देतात. सो तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा आणि उरलेल्या वेळेमध्ये मग ही हॉबी जपा, की जेणेकरून तुमचा इन्कम सोर्स होईल, उदरनिर्वाह चालला पाहिजे आणि मग तुम्ही नेचर फोटोग्राफी मध्ये येऊ शकता. ही नेचर फोटोग्राफी म्हणा किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणा, यामध्ये फील्डला जाताना किंवा जंगलांमध्ये जाताना कसं प्लॅनिंग करायचं, म्हणजे एक टिप्स म्हणून विचारतो. आता जे हॉबी फोटोग्राफर्स असतील किंवा या क्षेत्रामध्ये येत आहेत, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये येत आहेत, तर कन्झर्वेशनचा त्याला पाया कसा बांधायचा त्या फोटोग्राफर्सने? सगळ्यात महत्वाचं आहे की आजकाल तुमचे डेस्टिनेशन ठरलेले आहेत की मला स्नो लेपर्ड घ्यायचे तर मी इकडे जाईन, मी ओडी केव्ह घ्यायचे तर इकडे जाईन. इथं बसून फोटो मिळतात. बेसिकली वाईल्ड लाईफ नेचर फोटोग्राफी ही
सोपी गोष्ट नव्हे. त्याच्यासाठी आधी निसर्गाचा अभ्यास असणं महत्वाचं आहे. तुम्हाला कीटकांविषयी माहिती पाहिजे, तुम्हाला प्लांट्स विषयी माहिती पाहिजे, पक्ष्यांची नावं माहित पाहिजे. बरं, तो पक्षी त्या भागात आहे की नाही हे सगळं माहित पाहिजे. आणि ह्याचा थोडा सायंटिफिक आणि थोडा म्हणजे आवडीच्या ह्यानं तुम्ही अभ्यास करणं पहिल्यांदा गरजेचं असतं. डायरेक्ट नेचरमध्ये तुम्ही कॅमेरा घेऊन गेलात तर त्याचा ना त्या नेचरला उपयोग आहे, ना तुमचं ज्ञान पण अर्धवट राहतं. आणि आपला एम काय आहे, गोल काय आहे, तो चुकतो. तो पहिल्यांदा आता आजकाल फील्ड गाईड एवढी आलेली आहेत लोकांची, तर त्याचा तो थोडा अभ्यास केला पाहिजे. आणि मग तुम्ही फील्डवर जावा. मग तुम्हाला मायक्रो करायचं आहे का, बर्डिंग करायचं आहे का, हे तुम्ही एक फायनल करा. माझं विचार असेल तर मला सगळंच सारखं आहे. मी बर्डिंग करतो, मॅमल्सचे काढतो असं नाही. तर अगदी बारीक मुंगीपासून ते हत्तीपर्यंत मला फोटोग्राफी करायला आवडती. पण फोटोग्राफी करताना मी त्याचा बिहेवियर स्टडी पण करतो. तर तुम्हाला त्या ऑब्जेक्ट विषयी बिहेवियर स्टडी असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे कॅमेरा घेतला आणि फील्डवर गेला असं होत नाही. तर प्राणी असेल, पक्षी असेल, तो किती शाय आहे, तो मायग्रेटरी आहे का कॉमन आहे. तर सुरुवात आपल्या बागेतून करावी. की तुम्ही तुमचं घर आहे, बंगला आहे, फ्लॅट आहे, तिथं तुम्ही एखादं होस्ट प्लांट जर बटरफ्लायचं लावलं तर तुमची अख्खी लाईफ सायकल तुम्ही घरात बसून करू शकता. लगेच तुम्हाला काही जंगलातच जाऊन फोटोग्राफी करायला पाहिजे म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी असं होत नाही. आणि मग स्टेप बाय स्टेप तुमची आवड जशी निर्माण होईल तसं तुम्ही मग फील्डवर मग जाताना तुमची तयारी तीच आहे ना. तुम्हाला मायक्रो करायचे तर मायक्रो लेन्स पाहिजे. तुम्हाला जर बर्डिंग करायचं तुमच्याकडे टेली लेन्स पाहिजे. बरोबर. सो ती असतं. बाकी खूप आहे त्याच्यामध्ये शिकण्यासारखं की तुम्ही जाताना मग कॅमोफ्लेज कपडे घातले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं वाईल्ड लाईफ नेचर फोटोग्राफीमध्ये तुमच्याकडे पेशन्स. तुम्ही मॉडेलिंग शूट करताना किंवा प्रॉडक्ट शूट करताना तुम्ही रिटेक घेऊ शकता. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये रिटेक नाहीये. तुमचा क्षण तुम्ही त्या क्षणीच टिपला पाहिजे. ते सिच्युएशन निसर्गात परत परत कधीच घडत नसतं. सो तुमच्या स्वभावात थोडीशी शांतता असणं, तुम्ही हंबल असणं, हे जे साधे साधे गुण आहेत ते ज्या वाईल्ड लाईफर कडे आहेत तो एक चांगला वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बघू शकतो. ही एखादा किस्सा, एखादी तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता का? एखादा ऑब्जेक्ट जर शूट करायचा असेल मॅक्रो फोटोग्राफीमध्ये, अच्छा, तर तो शूट करताना म्हणजे त्याच्यासाठी लागणारी जी लाइटिंग आहे किंवा जे कंपोजिशन लागतंय ते कसं ऑब्झर्व करायचं, काय याबद्दल काय सांगा? फोटोग्राफी एक कला आहे. आता रूल ऑफ थर्ड जो असतो म्हणजे आपला ऑब्जेक्ट फ्रेम मध्ये कुठं असला पाहिजे. रूल ऑफ थर्ड तू माहिती आहे तुला. तर त्याचं बेसिक नॉलेज लोकांना असत नाही. म्हणजे उदाहरणार्थ फ्रेम घेताना ऑब्जेक्ट सेंटरला घेतो, त्या गोल्डन पॉइंटला येणार नाही. तो मी तुला जसं म्हणालो की डायरेक्ट पैशात म्हणून कॅमेरा घेतला आणि कुठले रील बघितले, फोटो बघितले आणि मी पण आज वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होतो असं होत नसतं. तर ते करताना फ्रेम घेताना तुम्हाला ॲपर्चर कळलं पाहिजे. म्हणजे तू आता जसं मायक्रो म्हटलास की एक बिटल आहे छोटासा, तर तू 2.8 न घेतलास, एफ स्टॉप 2.8 न घेतला, डेप्थ ऑफ फील्ड कमी होते. बरोबर. सो एक गोल्डन पॉइंटला घेऊन एक पानाची अशी रेष आहे, 2.8 ला घेतल्यामुळं बॅकग्राऊंड एकदम ब्लर येते, ऑब्जेक्ट शार्प पण बॅकग्राऊंड ब्लर. हा तुमचा उद्देश आहे की तो बिटल पूर्ण मला शार्प पाहिजे. सो मी ॲपर्चर 22 वगैरे ठेवणार आहे. मग ज्यावेळी 22 ठेवणार त्यावेळी मला काय ॲपर्चर होल लहान झाल्यामुळे लाईट कमी येणार. सो मला एक्स्ट्रा लाईट द्यायला पाहिजे. सो तुमचा एम काय आहे? आता तू जसं म्हणतोस की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर नाही, मी डॉक्युमेंटिंग आणि कॉन्झर्वेशन फोटोग्राफर आहे. सो मी फर्स्ट फोटो घेतो तो ऑब्जेक्ट शार्प येणं माझं एम असतं. कारण तुला मगाशी म्हणालो की एक क्षण कायम येत नाही. ते झाल्यानंतर मग माझ्यातला कलाकार जागा होतो आणि मग मी 2.8 वर काही खेळ करेन. मग ते कॉम्पोजिशन असेल, हे असेल. एखादा अवॉर्ड मिळवण्यासाठी मी कधी फोटोग्राफी केली नाही किंवा करतही नाही, ती इच्छाही नाही. सो तुम्ही तुमचं ठरवायचं आणि मग ते काम सुरू करायचं. आणि हेच नवीन फोटोग्राफर्सना कळलं पाहिजे की नक्की आपल्याला त्यात करायचं काय. 2.8 चा रिझल्ट पूर्ण डिफरंट असेल आणि 32 ॲपर्चरला त्याच ह्याचा रिझल्ट पूर्ण वेगळा असेल. मग डिपेंड्स, त्याच्यासाठी तुम्हाला मायक्रो फ्लॅश मिळतात, सॉफ्ट बॉक्स आले त्याच्यामुळं सॉफ्ट लाईट पडतो आणि मग रिफ्लेक्शन कमी होतं आणि स्टुडिओ लाईट सारखं
इमेज मिळते. बरोबर. वाईल्ड लाईफ कडे येतात किंवा नेचर फोटोग्राफी, लँडस्केप फोटोग्राफी किंवा मॅक्रो फोटोग्राफी. कोणाला तरी आता सोशल मीडियाचं युग आहे. त्याच्यामध्ये कोणाला तरी बघून येतं. हां. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? कारण मोस्ट ऑफ खूप जणांचे प्रश्न असतात, की कॅमेरा कुठचा घ्यायचा? कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे? काय करायचं? म्हणजे खूप सारे प्रश्न असतात. कारण टेक्निकल नॉलेज त्यांना माहितीच नसतं. अ, अशांसाठी काय सांगाल? एक एक सांगेन, की ही फोटोग्राफी स्वतःच्या समाधानासाठी आहे. दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही. पहिली एक गोष्ट. नवीन जे येतात त्यांनी पहिल्यांदा एक बेसिक कोर्स करावा. कारण कॅमेऱ्यामध्ये दुसरा पण पार्ट इंजिनिअरिंगचा. तुम्हाला टेक्निकल नॉलेज त्यातलं असलं पाहिजे. तुम्हाला अपर्चर, शटर स्पीड, ISO. लोकं काय करतात, नवीन लोकं येतात. ISO असतो ऑटोवर. मग कॅमेऱ्याला थोडीच तुमच्या त्याच्यामागे जो ब्रेन आहे कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडरचा तो महत्वाचा असतो. त्यांचा ISO ऑटोवर असतो. मग ते काही ISO लावलं ऑटोमॅटिक 15,000 20,000 ISO असतो आणि लाईट असताना सुद्धा तो ISO राहतो आणि मग त्यांना प्रश्न पडतो, की अरे ही लोकं फोटो काढतात, ह्यांच्या फोटोमध्ये नॉईज दिसत नाही आणि आम्ही फोटो काढतो त्याच्यात नॉईज का दिसतो? मग हे काय करत असतील? ते वेगळं काय करत नसतं. ISO तुम्हाला कळला, की बरोबर. आता टेक्नॉलॉजी चेंज झाली. हं, हं. जरी चेंज झाली, तरी सुद्धा हे मॅटर फॅक्टर तोच फॅक्ट तीच राहते. नवीन कॅमेरामध्ये काय ISO रेंज एवढी. बरोबर. आपण सिलेक्ट करताना काय म्हणतात, किती मेगापिक्सल कॅमेरा आहे. जेवढं जास्त मेगापिक्सल कॅमेरा तेवढा कॅमेरा चांगला. हे चुकीचं समज आहे. बरोबर. सेन्सर त्याचा किती चांगला आहे सेन्सर, हे महत्वाचं. लेन्स. सगळं शिकतात, पण हं. व्हाईट बॅलन्सचा कधी अभ्यास नसतो. मग व्हाईट बॅलन्स म्हणजे काय? मग तुम्ही विदाऊट फ्लॅश फोटोग्राफी करताना काय ISO पाहिजे? लाईट कुठला आहे? ढगाळ वातावरण आहे का डायरेक्ट सनलाईट आहे? का शेडमध्ये आहे? आणि तुम्ही फ्लॅश वापरता, तर त्यावेळी काय तुमचा व्हाईट बॅलन्स पाहिजे? हे तुम्ही बेसिक पहिल्यांदा शिकलं पाहिजे. आणि अ, त्यात तर तुम्ही सुरुवात केलात, की शिकण्यात जी मजा आहे, हं. ती डायरेक्ट तुम्ही करण्यात काही नाही. म्हणून मग ते असं होतं ना, मग अनसॅटिस्फाय राहतात. मग हे त्यांना मिळतं, आम्हालाच मिळत नाही. ह्यांना कसं होतंय? आमचा पण भारीतला कॅमेरा आहे. कॅमेरा भारीतला आहे का साधा ह्याच्यावर काही नसतं. काही फोटोग्राफर आहेत मोबाईलमध्ये सुद्धा भारी-भारी हं. फोटोग्राफी करतात. लाईफ सायकल करतात लोकं. हां. त्याला भारीतलाच कॅमेरा पाहिजे असं काही नाहीये. तर ते तुम्हाला हां, आवड डॉक्युमेंट. असणं, हां. त्याच्यात इंटरेस्ट असणं आणि मग त्या पद्धतीनं मग तुम्ही स्टेप बाय स्टेप जायचं. एकदम महागातला कॅमेरा हं, घेतला हं. आणि तुम्ही फोटोग्राफी कधीही अशी चूक करायची. स्टेप बाय डायरेक्ट तुम्ही 50 लाखाची गाडी घेता का? हं. कमवायला सुरुवात केल्यानंतर आपल्या बजेटमधली आपण पहिला गाडी घेतो आणि गरजेनुसार मग तुम्ही तुमची गाडी चेंज करत जाता. पहिल्यांदा तुम्हाला मॅन्युअल गाडी चालवावी लागते. जो मॅन्युअल त्यानं व्यवस्थित चालवली आहे, तो ऑटो गाडी लगेच शिकतो. पण आता डायरेक्ट ऑटो गाड्या आल्या. सेम थिंग हं, हं. कॅमेरामध्ये. आधी मॅन्युअल होतं, आता ऑटो आलं. ओके. पण त्याच्या मागचा जो थेअरी आहे, ती सेमच आहे. सरांची बरीच वाईल्ड लाईफ रिलेटेड किंवा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फोटोग्राफी करून त्यांनी डॉक्युमेंटेशन जे आहे, ते त्यांची बऱ्याच पुस्तकां त्यांनी ते मांडलेले आहेत. इथे काही पुस्तकं आहेत. त्याच्यामधलं हे फंगल वेल्थ रिलेटेड. त्याच्यात सगळे फंगस म्हणजे मला वाटतं मशरूम, मशरूम्स जे आहेत फंगस, बुरशी हां. तुम्ही तर काही बऱ्याच जणांना माहिती नाहीत, की आपल्या बाजूला किती प्रकार व्हरायटी मिळते. इथे नाही निसर्गात असंच आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे फक्त वाघाचे फोटो आणि प्राण्यांचे फोटो असा अर्थ नाहीये. तर निसर्गात असणाऱ्या वनस्पती, हं. जंगलातल्या हां. वाईल्ड लाईफमध्ये तुमच्या बागेतल्या नव्हे, ऑर्नामेंट. फुलपाखरं आहेत, कीटक आहेत, हं, पक्षी हं. आहेत. हे सगळं वाईल्ड लाईफमध्येच येतं. तर हा एक इंटरेस्टिंग फोटो वाटतोय मला. छान. वाघाचा फोटो आहे. त्याची स्टोरी आहे खास. हं, हं, हं. अनेक लोकांना ही वाघीण आहे माया नावाची. हं, हं. माया ताडोबातली खूप फेमस होती आणि ही स्टोरी अशीच आहे एक FDCM म्हणून असतं फॉरेस्ट डिपार्टमेंट. FDCMच्या एका कामानिमित्त ताडोबाला जायचा योग आला. डिपार्टमेंटचीच गाडी होती. पुढे बसलेलो. मला वाटतं हीच लेन्स होती 500 हां, हां. आणि मागे एक गार्ड आणि आम्ही एका एरियात गेलो आणि तिथं एक वॉटर होल होतं आणि त्याच्या शेजारी खाली एका झाडाखाली ही माया वाघीण बसलेली. तुम्हाला माहिती आहे की वाघ एकदा रेस्ट घ्यायला बसला, हं. की लवकर काही
तिथनं हलणार नाही हे लक्षात आलं. आम्ही फेरी मारून आलो दुसरीकडे, लेपर्ड सायटिंग झालं. जस्ट तिथं आलो त्यावेळी ती तिथून उठलेली आणि हे झाड आहे. लेफ्ट साईडला सुमो होती, लेफ्ट साईडला पुढं मी बसलेलो आणि लेफ्ट साईडला खाली त्या झाडापासून ती पुढे आली आणि त्या झाडापासून माझ्याकडे ती वाकून बघते. तेव्हा तो क्लिक केलेला आहे. आणि अचानक असं आलं, तिनं थोडा वेळ असं पाहिलं आय कॉन्टॅक्ट आणि ती पुढे चालत आली आणि पुढे चालत आल्यावर तो खोल खाली वॉटर होल असल्यामुळं ती दिसायची बंद झाली आणि अगदी त्या अशा कड्याच्या साईडला गाडी उभी होती आणि ती जी डायरेक्ट आली वर चढून ती माझ्या खिडकीच्या समोर. मला आठवतंय, अंगावर अजून काटा येतो ते अनुभव. म्हणजे लेन्स आहे, बिन बॅग आहे, तेव्हा लेन्स आहे, अचानक काटा आला. सो हे तोंड तिचं एवढं मोठं मायाचं आणि मी इथे. सो काय करावं हे पण मला कळेना. मी असं थरथरतोय आणि अशी लेन्स सावकाश आत घेतली. म्हणजे तिच्या मिशा बिशा अगदी जवळ आणि मागं गार्ड मोबाईल मधनं माझं शूट करतोय. तो एक अनुभव की इतक्या जवळनं वाघ बरोबर कधीच एन्काउंटर झाला नाही. पण वाघ काय असतो त्यावेळी मला कळलं. सर, तुमची पगमार्क आर्ट गॅलरी जी आहे त्यामध्ये कोणकोणती कामं चालतात? त्याचं नाव पगमार्क आर्ट गॅलरी जरी असलं तरी ती काय अशी मोठी आर्ट गॅलरी नाही. इट्स ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. त्याच्यामध्ये आमची डिझायनिंग रिलेटेड कामं असतात, पॅकेजिंग डिझाईन आणि बुक्स डिझाईन. ती काय वाईल्ड लाईफच असायला पाहिजे किंवा नेचर असं काही नाही. वेगवेगळ्या ह्याच्यातली डिझायनिंगची ती ऍक्च्युअली फर्म. सगळी बुक्स आहेत ती तिथे डिझाईन झालेली. हा, आपण मी तुम्हाला म्हणालो ना की ते कॉम्बिनेशन झालं ऑटोमॅटिक. बरोबर. की ऍज अ डिझायनर, ऍज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, प्रिंटर, डिझायनर, त्यामुळं हे एकाच छताखाली सगळं मला करता येतं. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय होतं, जी लोकांना कामं परवडत नाही ती या माध्यमातनं लोकांपर्यंत मला पोहोचवता येतात स्वस्तामध्ये. जसं उदाहरणार्थ समजा हे बुक तयार करायचं तर ह्याला इतका खर्च येतो की एखाद्या वेळेस ते फॉरेस्ट, जसे कॉफी टेबल बुक फॉरेस्ट डिपार्टमेंटनं पब्लिश केलं, तर हे करायचं झालं तर तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये जो खर्च आहे त्याच्या निम्म्यापेक्षा निम्म्यानं कमी येतो. कारण मी माझे फोटो चार्जेस त्यात इन्क्लूड करत नाही. सो एक तर तुमचे फोटोचे चार्जेस वाचले. हा, पर्सनली मला कोणी फोटो मागितले त्यांच्या ह्याच्यासाठी तर ते मी चार्जेस घेईन. पण ह्याच्यामध्ये असं होतं की डिझायनिंग माझं असतं, त्याचे मी पैसे घेईन, पण फोटोचे नाही. किंवा आणि मग ते डिझायनिंग आणि वाईल्ड लाईफचं कॉम्बिनेशन, त्याचं नॉलेज लागतं. जसं प्लांट्स असतील तर त्याचं कॉमन नेम काय, बॉटनिकल नेम काय, किंवा प्राणी असेल तर झुऑलॉजिकल नेम काय, कॉमन नेम काय. तर हे समजत असल्यामुळं डिपार्टमेंटचा म्हणा किंवा कुठल्याही एजन्सीचा वेळ त्यात जात नाही आणि लिखाण पण मी स्वतः करतो. त्यामुळे ते ऑटोमॅटिक ते काम असतं. त्याच्याशिवाय म्युरल आपण करतो, म्हणजे प्राण्यांच्या मूर्ती, पण बेसिकली अदर नाही करत. वाईल्ड लाईफच एक कॉन्सन्ट्रेट ठेवलेला आहे. नाही तर काय होतं, तुम्ही एक गोल घेऊन नाही गेला तर तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. म्हणजे आज म्युरल मी कुठलं दुसऱ्या विषयाचं केलं, जसं गणपतीच करत बसतो, बरोबर, तर मी ह्याला वेळ नाही देऊ शकत. आणि मग तो परफेक्टनेस जो आहे एवढी वर्ष काम केल्यानंतर तो त्यात उतरतो. म्हणजे उदाहरणार्थ एक वाघाचं म्युरल ऍक्च्युअल साईज केल्यानंतर प्रत्यक्ष वाघ बघितल्यामुळं वाघाचा कलर ऍक्च्युअल कसा असतो तो मी त्याला अप्लाय करू शकतो. सो ती आमची टीम आहे, ती पण आता त्यामुळे तयार झाली आणि ती कंटिन्यू काम सुरू असतं तयार. तर सरांची खूप छान छान पुस्तकं आहेत. म्हणजे थोडक्यात फील्ड व्हिजिटला किंवा मी पण तुमची पुस्तकं बरीच प्रिफर केलेली. सुरुवातीला म्हणायचं झालं तर सरांचे काही फोटोज जे आहेत ते मी बोर्डवर बघितलेले आणि तिथे कॉपीराईट बाय रमण कुलकर्णी. अच्छा. मग हे आम्हाला प्रश्न पडायचा की रमण कुलकर्णी सर कोण. फायनली तुमची ओळख झालेली. मग आम्ही पण तेव्हा हळूहळू की नेचर फोटोग्राफी सुरू केलेली, हॉबी, आवड म्हणून. तर तिथे तेव्हा प्रश्न असायचे की तुम्हाला कधीतरी भेटायचा आणि तुमच्याबद्दल विचारायचं की तुमची जर्नी कशी सुरू झाली. ते असतं, प्रत्येकाला एक कोणतरी समोर लागतो आदर्श. आता बरीच आहेत. म्हणजे ह्या निमित्तानं असं झालं की अनेक रिसर्चर मला भेटले, ते माझ्या ऑफिसवर पण राहायचे. त्याच्यानंतर काही फोटोग्राफर्स आहेत, इव्हन केदार भिडे आहे, म्हणजे ते पण आम्हाला वाटायचं अरे यांच्याकडे काय छान फोटोग्राफर. नंतर आपला मुंबईचा आहे, बरीच आहेत.
मायक्रोमध्ये वेगळी आहेत आणि लोक. तर मी पण ते बघायचो, त्यांच्याकडनं शिकायचो, त्यांना प्रश्न विचारायचो. म्हणजे मगाशी जसं तू म्हणालास की जे इन जनरल हॉबी म्हणून जे सुरू करतात काम, ते सुरू करताना काय करावं. सेम झालं की माझ्याकडे 175-500 सिग्मा रेंज होती. टॅमरॉन, त्यावेळी डायरेक्ट कॅननची 500 लेन्स घेणं विद्यार्थी दशेत शक्य नसतं. तर ती 175-500 वापरली. मग नंतर लक्षात आलं की मला आता ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, तो शार्पनेस मिळत नाहीये, लो लाईटला प्रॉब्लेम येतोय. सो मी केदार सरांना फोन केला, म्हटलं सर असं असं आहे आणि मला टेलीकडे शिफ्ट व्हावं असं वाटतं, पण माझं बजेट नाही, मी काय करू. त्यानं परफेक्ट सजेस्ट केलं की तुझ्याकडं नाही ना बजेट, मग एक जुनी लेन्स आहे मार्केटमध्ये आहे, पण ती 5.6 आहे, 400 mm. आणि मग ती बजेटमध्ये होती, पण म्हटलं जुनी आहे, फार त्याला ISBS आत्तासारखं काहीच नाही, पण अजून वापरले ते. एक PhD स्टुडंट ते वापरते सुद्धा अजून, आणि बिल्ड क्वालिटी चांगली. सो मग ती 400 लेन्सनं मी स्टार्ट केलं. मग हळूहळू काही वर्षाने असं झालं की नाही, 5.6 नाही, आपल्याला 4 तरी पाहिजे, पण त्याची किंमत आहे असते. मग तुम्ही कुठंतरी कॉम्प्रोमाइज करायला लागतं ना लाईफ मध्ये. तुम्हाला तुमचा छंद जोपासायचा आहे आणि हे, तर मग आपलं 500 लेन्स घेतली. सो असं स्टेप बाय स्टेप ते होत जातं. तर तुमची जी वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, मग त्यांबद्दल थोडं सांगा. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला त्याचा वापर कसा होऊ शकतो? आता अगदी सुरुवातीला मला वाटतं एक चांगलं पुस्तक म्हणजे त्यावेळेचं, आत्ताचं म्हणणार नाही मी, कारण आता बरीच फील्ड गाईड आहे. पण त्यावेळी मला असं वाटलं की त्यावेळी फील्ड गाईड खूप जास्त नव्हती, आणि तुम्ही एखाद्या प्रदेशात गेल्यानंतर तर तिथे फुलपाखरू पाहिलं तर ते तुम्हाला आयडी करता आलं पाहिजे. तुम्ही फोटो काढला आणि नुसताच तुमच्या कम्प्युटरवर आहे सेव्ह, तर त्याचा काही तुम्हाला इंटरेस्ट नाही राहत फ्युचरमध्ये. तो फोटो काढल्यानंतर तुम्ही तुमच्या ऑफिस घरी गेल्यानंतर ज्यावेळी तो आयडी करता, समजा एक बटरफ्लाय आहे आणि त्याचा फोटो काढला आणि त्याचं फील्ड गाईड, जसं हेमंत ओगले आणि यांचं एक बटरफ्लायवर बुक आहे, अप्रतिम. म्हणजे ती खरी वाईल्ड लाईफ किंवा कॉन्झर्वेशन फोटोग्राफी म्हणा किंवा पॅशनेटेड फोटोग्राफी त्याला म्हणतात. ते तुम्ही घेतल्यानंतर फोटो, त्या पुस्तकात तुम्ही ते पानं पलटत, मग त्याची फॅमिली कुठली आहे, कुठल्या फॅमिलीत ते बटरफ्लाय येतं, मग ते एंडेमिक आहे का वेस्टर्न घाटसाठी, मग ते शेड्यूल मध्ये आहे का, तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकत जाता. मग एखाद्या दिवस तुम्हाला रेअर बटरफ्लाय मिळतं, त्याच्यात उल्लेख असतो रेअर बटरफ्लाय. मग तुम्ही आधी डेव्हलप होत जाता. मग ते रेअर काय आहे, मग त्याचा होस्ट प्लांट म्हणजे काय, नेक्टर प्लांट, मग होस्ट प्लांट त्याचं कोणतं आहे. तर त्या फील्ड गाईड मधनं तुम्हाला कळतं की या बटरफ्लायचं हे होस्ट प्लांट आहे. मग तुम्ही हळूहळू संवर्धनाकडे जायला लागता. म्हणजे मग तो होस्ट प्लांट तुमच्या एरियात अवेलेबल आहे का, असेल तर आपण तो आपल्या बागेत लावू शकतो का, आपल्या परिसरात लावू शकतो का, की जेणेकरून त्याच्यावर ते बटरफ्लाय एग लाईन करेल, त्याची लाईफ सायकल कम्प्लीट होईल आणि मी तिथं पण फोटोग्राफी करू शकतो. सो उद्देश हा होता की तुम्ही पक्षी बघितला तर त्याच्यात पलटून बघावा, सापडतो का. प्लांट्स एखादा बघितला तर तो सापडतो का, मग तो प्रदेशानिष्ठ आहे का पश्चिम घाटासाठी. मग ती आवड एक विद्यार्थ्यांमध्ये आणि नवीन लोकांच्यात व्हावी, हा बायोडायव्हर्सिटी ऑफ गोवाचा एक उद्देश होता ज्यावेळी पुस्तक केलं. म्हणजे त्यावेळेचे आता ACF सर आहेत परेश परब, त्यांचं RFO गोवा, वरदगिरी सायंटिस्ट, मी आम्ही तिघांनी मिळून ते त्यावेळी पुस्तक केलं. आणि मग आता स्टेप बाय स्टेप काही कॉफी टेबल बुक केली, जसे फंजायचं बुक केलं. फंजायचं करताना गेले मी 5-6 वर्षात जवळजवळ 50,000 फोटो काढले फंजायचे, जवळजवळ 2000 डिफरंट स्पेसिस आहेत. मग त्याच्यातले काही एक्सपर्ट भेटले, मशरूम मधले, मी काही रिसर्चर नाही. मग त्यांना ते फार इंटरेस्टिंग वाटलं की अरे एवढी आम्ही हे बघतो, पण हे कॅप्चर ज्या पद्धतीनं झाले, आपलं लाइटिंग फोटोग्राफी स्किल वगैरे. तर मग त्यांच्याशी संपर्क आला आणि मग त्यांच्याबरोबर एक पुस्तक केलं. ते तुमची आवड आणि नेचरमध्ये करताना सेम असं आहे की एक विषय घेऊन बसू नये माणसानं. आज काही शब्द बर्ड्सची फोटोग्राफी केली की ह्याला ठोकला त्याला ठोकला, हे शब्द वाईल्ड लाईफ मध्ये असतात. कारण तुम्ही ते बर्ड्सचा फोटो काढता आणि मग काढत काढत तुम्ही देशभर फिरतात लोक, आणि मग हळूहळू त्यांचा इंटरेस्ट निघून जातो. कारण त्यांना फुलपाखरामध्ये इंटरेस्ट नसतो, त्यांना प्लांट्स मध्ये इंटरेस्ट नसतो. ऍक्च्युली आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी हा निसर्ग आहे. तुम्ही एकाच विषयात जर अडकून पडला, एखादं रिसर्चर असेल तर
तो त्याच विषयात त्याने काम केलं पाहिजे. म्हणजे अगदी यादव सर, डॉक्टर SR यादव सर सांगतात की आम्ही प्लांट्सचा अभ्यास करताना आमच्या मागून वाघ गेला तरी आम्ही बघत नाही, आम्हाला कळत नाही की आमच्या मागून वाघ आहे. हे त्यांच्या विषयातलं त्याच्यातलं त्यांची हे आहे. पण ऍज अ हॉबी मी तुला म्हणालो किंवा ऍज अ फोटोग्राफर त्यानं गुंतून राहू नये एखाद्या ऑब्जेक्टमध्ये. आणि म्हणून तो पुस्तकाचा उद्देश असतो की अवेअरनेस व्हावा, एवढी जैवविविधता आपल्याकडे आहे आणि ती आपण जपली पाहिजे. मग त्याच्यातून आज खूप नेचर लव्हर्स आणि फोटोग्राफर्स आजकाल आहेत. बेसिक आज काय तुम्हाला ऑनलाईन तरी सगळं मिळतं आणि पुस्तक वाचन संस्कृती कमी होत चाललेली आणि ती टिकवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की आपण फक्त इंग्लिशमध्ये बुक केली. मी एक बुक केलं ते मुद्दामून मराठीत केलं कारण त्यावेळी मराठीत अवेलेबलच नव्हतं पुस्तक. म्हणजे बर्ड्स ऑफ पन्हाळा असेल किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता, ते मुद्दामून त्यात मराठी केलं. ते लोकांना ते पण जास्त भावलं की आपल्या मराठी भाषेमध्ये हे माहिती आम्हाला मिळते. हे कॉफी टेबल तू बघशील तर हे मराठी पण आहे आणि इंग्लिश पण आहे, दोन्हीचं केलेलं आहे. तर ही पुस्तकं तुमची जी आहेत ती कुठे मिळतील? नाही, माझं स्वतःचे पब्लिश काहीच पुस्तक आहेत. बाकी पब्लिश बाय इको टुरिझम बोर्ड असेल, वन विभाग असेल किंवा अदर एजन्सी असतील तर ते स्वतः त्यांचं ते विकतात माझ्याकडनं, पण आपण अवेलेबल करून देऊ शकतो. सरांचा बऱ्यापैकी वेस्टर्न घाट्स मध्ये बऱ्यापैकी स्टडी आहे, म्हणजे फील्ड स्टडी म्हणू शकतोय. तर वेस्टर्न घाट्स बद्दल थोडंफार सांगा. तिथं सगळ्यांनाच आता माहिती की गुजरात पासून ते पूर्ण कन्याकुमारी पर्यंतचा जो घाट सेक्शन आणि कोकण आहे हॉटस्पॉट आहेत जगातले, त्यापैकी 2 भारतात आणि हा हिमालय आणि दुसरा पश्चिम घाट. तर पहिल्यापासून मी पश्चिम घाटातच आणि बेसिकली नॉर्दर्न वेस्टर्न घाट म्हणजे गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र इथे जास्त माझं काम. तसं मी पूर्ण भारतात बऱ्यापैकी फिरलो, महाराष्ट्रात फिरलो. वेस्टर्न घाट सारखं साम्य असलेलं ठिकाण कोणते आहे की इकडच्या स्पेसिस आणि तिकडच्या स्पेसिस यात भरपूर डिफरन्स आहे? नाही, आधी मी जसं म्हणालो फोटोग्राफी सुरू करताना तुम्हाला पहिला त्याचा नेचरचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे हॅबिटॅट म्हणजे काय, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माळढोकचा फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्हाला वेस्टर्न घाटमध्ये येऊन मिळणार नाही, तो ग्रासलँड बर्ड. सो हॅबिटॅट म्हणजे डेन्स फॉरेस्ट, मग तिथे काय जैवविविधता आहे, ग्रासलँड. तिकडं तुम्ही सोलापूर वगैरे त्या साईडला गेला तर तिकडे ग्रासलँड आहे, तर ग्रासलँड बर्ड्स कोणते, तिथली डायव्हर्सिटी परत वेगळी असते. वाळवंट काय सुद्धा जंगलच आहे, आपल्या डोक्यात काहीतरी कोणीतरी एज्युकेशन सिस्टम, जंगल म्हणजे उंच झाडं आणि गच्च जंगल म्हणजे जंगल असं नसतं. अगदी वाळवंटात सुद्धा काही स्पेसिस आहेत त्या अधिवासावर अवलंबून आहे. तो सगळं फिरलो. नंतर केनियाला पण जाऊन आलो, बघूया म्हटलं काय आहे ग्रासलँड. अप्रतिम, ते पण एक अधिवास ग्रासलँड आणि मॅमल्स भरपूर, त्यांनी ते जपलं पण, त्याच्यावर त्यांचा रोजगार पण आहे अवलंबून. पण हे सगळं झाल्यावर लक्षात आलं की पश्चिम घाटात जे आहे ते नाही आहे कुठं. सो माझं मेन हेच राहतं. पण ऍज अ वाईल्ड लाईफर हे ते अभ्यासासाठी म्हणा, म्हणजे मला थोडंसं फॉरेस्ट मॅनेजमेंट मध्ये पण इंटरेस्ट आहे की एखादी गोष्ट संवर्धन करायची असेल तर काय मॅनेजमेंट असणं आवश्यक आहे, सायन्स फील्ड नसताना सुद्धा. पण मग त्याच्यासाठी मी ग्रासलँडला पण जातो, ती पण फोटोग्राफी तिकडे पण करतो बाहेर. संवर्धन हा मुद्दा आलाय, तर संवर्धन हे ऍक्च्युली कसं असावं किंवा तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने संवर्धन म्हणजे काय? एवढे वर्ष काम केल्यावर एक गोष्ट लक्षात आली, सगळं एवढे वर्ष काम केल्यावर, की आपण काय करतो, मूळ मुद्द्यापासून लांब पळतो. म्हणजे समस्येचं जे मूळ आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे थोडक्यात लोकसंख्या विस्फोट. आपल्याला सगळं मिळतं ते नेचर कडनं मिळतं आणि आपली लोकसंख्या इतकी झपाट्यानं आणि एवढी वाढतीये की आपण म्हणतो की हे माणसानं अतिक्रमण केलं, हे केलं, उद्योग. आज तुम्हाला रस्ते लागणारच, तुम्ही गाड्या घेताय म्हणून रस्ता 10 फुटाचाच राहणार नाही, ते तुम्हाला मोठे करावेच लागतील. आणि भावनिक न राहता प्रॅक्टिकली तुम्ही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे की ह्या का निसर्गाचा ऱ्हास होतोय, का गोष्टी होतोय. कारण माणूस स्वार्थी झालाय, त्याला पेशन्स नाही. जसं मी म्हणालो की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे विषय सगळे पेशन्सचे आहे. तो पेशन्स लोकांकडे नाहीये, त्यांना ते लगेच हवं. आणि त्या हव्यासापोटी आपण आपल्याकडचं, म्हणजे शहरात एखादं झाड तुटलं तरी अनेक NGO येतात आणि दंगा करतात.
पण जंगलात हजारो झाडं ज्यावेळी तुटत असतात एका प्रोजेक्टसाठी, त्यावेळी आवाज उठवायला मोजण्या एवढ्या संस्था आणि लोक आहेत. जसे भाई केरकर आहे, ते आहेत. अगदी ग्राउंड टू अर्थ राहून ते काम करत असतात आणि त्यांना सपोर्ट करणं हे आपल्या सर्वांचं आणि समाजाचं पण काम आहे. याचा अर्थ असा नाही की आपण आपली प्रगती थांबवायची, पण जे आवश्यक आहे, जिथं आता समजा पाण्याचा स्रोत आहे, देवराया आहेत, तर ते शुद्ध ठेवणं, ते पवित्र ठेवणं, ते जपून ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे पुढच्या पिढीसाठी. आणि जर ते नाही आपण वाचवलं तर आपलाच नाश होणार आहे. तर हे आता फोटोग्राफीचा उद्देश मी जसं म्हणालो की लास्ट टाइम ऑब्झर्वेशन हेच आहे की लोकांनी हे बघावं. आता जसं आज रील फिरतायत की ते कारवीला 8 वर्षानं फ्लॉवरिंग आला, दर 8 वर्षांनी येतच आहे. आत्ताच कुणी बघितलं असं नाही, पण सोशल मीडियामुळं ते लोकांपर्यंत पोहोचलं. आता त्याचे दुष्परिणाम पण आहेत आणि काही पॉझिटिव्ह हे पण आहेत. म्हणजे दुष्परिणाम म्हणजे काय, मग लोक तिथे जाऊन क्रेझी प्रमाणात त्याची फोटोग्राफी करतात, त्यात लोळतात, बसतात. त्यांना त्याचं महत्व नाही. हे फील्ड गाईड आणि पुस्तकं त्यासाठीच आहेत की त्यांना पहिल्यांदा त्याचं जर महत्व समजलं तर ते असं बिहेव करणार नाही. जंगलात गेल्यावर प्लास्टिक टाकणार नाही, एनिथिंग जे काय पर्यावरणाला घातक आहे. आणि पण लोकांना कळलं की बाबा कारवी आहे, असा एक प्लांट असतो, नेचर आहे, मग उद्या ते वाचवण्यासाठी लोक पुढे येतील. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी असतात. 1-2 लाईक मिळवण्यासाठी असे अनेक जण आहेत की या फील्डमध्ये आले आणि गायब झाले. इतकं सोपं नसतं, त्याला खूप त्याग करावा लागतो. ज्यांनी प्रॉपर काम केले त्यांना या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही काढलेले असे काही फोटोज आहेत, बेस्ट क्लिक्स म्हणू शकतो आपण, अशाबद्दल थोडं आपण बोलू. म्हणजे काही फोटोग्राफ्स आहेत ते व्ह्यूअर्स पण बघतील आणि त्याबद्दल आपण चर्चा करू. नाही, तसं फोटोच मिळालेले नाही. ज्यावेळी सगळ्यात आवडलेला फोटो असेल, मी काढलेला, त्यावेळी माझी फोटोग्राफी संपलेली असेल. असं म्हणजे असे मला लक्षात राहतील असे काही किंवा मोमेंट्स घेऊया आपण, जे फोटोग्राफी करताना एखादे तुम्हाला असे एक्सपिरियन्स आलेत, मोमेंट्स मिळालेत काही की ही बाबा इथे लाईफ मधला किंवा असा क्लिक होतं ना काहीतरी असं. आयुष्यात सारखं सुख असेल ना तर सुखाचं महत्व नसतं. तसं असतं की तुम्ही 24 तास त्यात असल्यानंतर तुम्ही त्याचे एक घटक होऊन जाता. किती आठवणार, लाखो फोटोग्राफ्स घेतले. आता आठवले तर जास्तीत जास्त काय मिळेल, ह्याला अवॉर्ड मिळालेला, त्याला अवॉर्ड. मी अवॉर्ड साठी करत नाही, पण ज्यावेळी दिले त्यावेळी मिळाला. ती मुंगी एक पक्षाचं पीस घेऊन चाललेली आहे, किंवा लोकांना आवडेल तेच मला आवडायला पाहिजे असं नाही. बरोबर. मला एखादा फोटो आवडला असेल, तो लोकांना आवडला नसेल, कारण त्याच्या मागचं जे सायन्स आहे, त्याच्या मागची जी घटना आहे ती मी अनुभवलेली आहे. फोटोतनं तुम्हाला काही कळणार नाही, पण ते वातावरण मी अनुभवलेलं आहे. त्या स्पेसिस काय आहे मला माहिती आहे, की किती वेळा मी आयुष्यात स्वतःच्या डोळ्यानं बघितलेली आहे आणि मला ती क्लिक करायला जमली. म्हणजे एखादं छोटं फुलपाखरूही असेल की जे आयुष्यात मी 2 वेळा बघितले, त्या 2 पैकी एकदाच मला फोटो काढता आला. सो तो ऍज अ कॉम्पोजिशन, ऍज अ आर्ट, ऍज अ सगळं चांगला नसेल देखील, पण तो मला कायम भावतो फोटो, की हा मला हे कॅप्चर करतात. माझं मत असंच आहे की आपण या पृथ्वी तलावरतीच नाही. मला सांगा, कुठला पक्षी दुसऱ्या पाण्याकडे असं बघत बसतो का? हा प्राणी कसला? कधीच नसतं. आणि आपण कॅप्चर काय करतो, जे आपलं नसतं. जे आपलं नसतं ते आपल्याला हवं असतं. आज माझ्याकडे 500 लेन्स आहे, उद्या मला 800 पाहिजे. आज माझ्याकडं फुल फ्रेम बॉडी नाही, मला फुल फ्रेम बॉडी पाहिजे. तसं निसर्गाचं ते कुठंतरी साठवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि आता म्हणतोय आम्ही मंगळावर जाऊ, इथलं संपवून. पण निसर्ग आहे. ऑर्किडचे फोटो खूप मला माझे आवडतात. फक्त वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये तुम्ही कॉन्टेस्टला देत असाल, हे असेल, ही स्पर्धेमध्ये जर तुम्ही उतरत असाल तर तुमच्या छायाचित्रात ऍक्शन हवी, तर ते चांगला फोटोग्राफ आपण म्हणू शकतो. ज्या चित्रामध्ये काहीतरी ऍक्शन आहे आणि ती स्पेसिस कुठलीही असो, मग ती थोडी रेअर असेल, त्याला परत महत्व असतं. सो असं अजून तरी नाही असा फोटो, असं काही आठवत पण नाही मला. एखादा फंजायचा फोटो सुद्धा मला जास्त मला आवडतो, असं काही नाही.
असं आठवण्यासारखं मग तो मायाचा एक फोटो आहे. हा. कारण तो मला जवळनं आलेला एक वेगळा अनुभव होता. तो मायाचा फोटो मला आवडतो. हा, दुसरा पण एक आठवला फोटो ताडोबा मधलाच आहे. म्हणजे गाडी चालली आहे, पुढे एक फॉरेस्ट डिपार्टमेंटची गाडी आहे आणि ती गाडी जस्ट थांबली आहे आणि त्याच्या मागून माया बाहेर आली त्या लेक कडून आणि ती क्रॉस होतीये रस्ता आणि त्या गाडीवर माग लिहिलंय, झाडे लावा झाडे जगवा. आणि ती माझ्याकडं बघतीये. लेफ्ट साइडला एका फ्रेम मध्ये वाईल्ड बोअर्स आहेत, ते अलर्ट होऊन बघतायत तिच्याकडे. आणि मग तो मला आवडतो फोटो, की तो वाघ स्वतः सांगतोय की झाडे लावा झाडे जगवा वरती महाराष्ट्र शासन. सो फॉरेस्ट डिपार्टमेंट ते आपलं जंगल सांभाळतंय आणि त्याच्यामुळेच मी आहे, तुमच्यामुळे मी आहे, मला वाचवा. मला वाचवलं तर जंगल वाचेल, जंगल वाचलं तर ऑक्सिजन आणि पाणी तुम्हाला मिळेल. तो एक फोटो जे म्हणतात ना, 1000 शब्द जे बोलू शकत नाही, तो एक फोटोत नव्हता. तर सर, तुम्ही कोल्हापूर डिव्हिजनला ऑनरेबल वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणून पोस्टवर सध्या आहात. मग त्याबद्दल थोडं सांगा. वाईल्ड लाईफ वॉर्डन म्हणजे मानद वन्यजीव रक्षक, असं एक माननीय पद असतं प्रत्येक जिल्ह्यासाठी. तर त्याचं ऍक्च्युली काम काय आहे की वन विभाग, महाराष्ट्र शासन वन विभाग आणि सर्वसामान्य नागरिक ह्यांच्यातलं दुवा बनणं. तसंच कुठं इलिगल ऍक्टिव्हिटी होत असतील तर त्याच्यावर कंट्रोल करणं म्हणा किंवा त्याची इन्फॉर्मेशन फॉरेस्ट डिपार्टमेंटला देणं. त्याच्याशिवाय फॉरेस्ट मॅनेजमेंट मध्ये हे करणं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करणं. जसं आपण वन्यजीव सप्ताह करतो, मी स्वतः वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो, कॉलेजेसमध्ये जातो, वाड्या वस्त्यांवर जातो, तर लोकांना निसर्गाचं महत्व सांगायचं. असा अर्थ नाही की वन्यजीवच फक्त वाचवा. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यामध्ये सुद्धा वाईल्ड लाईफ वॉर्डनचा महत्वाचा रोल असतो. कारण ज्यावेळी वन विभाग जाऊन त्या लोकांना सांगतं त्यावेळी त्यांना पटत नाही. अनेकदा असं होतं की वन विभागची माणसं म्हणजे आमच्याकडे आली म्हणजे आता आमची जमीनच काढून देणार, हेच होणार आहे ना. तर सत्य लोकांसमोर आणणं, सर्वसामान्य लोकांमध्ये वन्यजीव वनांविषयीची आत्मीयता निर्माण करणं, संवर्धनाचं महत्व पटवून सांगणं, त्याचबरोबरीनं वन विभागाला एक मदत करणं, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. तुमच्या जिल्ह्यामध्ये जर इलिगल ऍक्टिव्हिटी होत असेल, पोचिंग होत असेल, तर त्या रिलेटेड काम करणं, मॅनेजमेंट प्लान आहे, किंवा कुठे जंगलावर अतिक्रमण होत असेल किंवा एखादी मोठी काहीतरी इंडस्ट्री येते आणि त्याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटीचं खूप मोठं नुकसान होतंय किंवा जंगलाचा ऱ्हास होतोय, तर त्या ठिकाणी विरोधही करणं, ते डिपार्टमेंटला समजावून सांगणं, डिपार्टमेंटचं मत सर्वसामान्यांना सांगणं, असे वैविध्यपूर्ण काम वाईल्ड लाईफ वॉर्डन करू शकतो. आपण फोटोग्राफ्स घेतो, वेगवेगळे नेचरमध्ये फोटोग्राफ घेतो, मग त्याचं पोस्ट प्रोसेसिंग आहे. ऍक्च्युली मी निगेटिव्ह पासून काम केल्यामुळं ज्यावेळी पॉझिटिव्ह म्हणजे प्रिंट आपण काढायचो, ती प्रोसेस त्या स्टुडिओमध्ये केली जायची, आपल्याला ते माहित नव्हतं. त्यानंतर डिजिटल कॅमेरे आल्यानंतर खरं तर त्या स्लाइडमध्ये जी डेप्थ होती, जे कलर्स होते, ते डिजिटल आल्यावर संपले. आणि आता डिजिटल नंतर मिररलेस आल्यावर त्यातले पण संपले. मी म्हणतो ना, आजकालचं जग वरवरच आहे. म्हणजे आज काही डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्या, खास असेल, वाईल्ड कोल्हापूर असेल, ते 40-45 मिनिटाच्या डॉक्युमेंटरी फिल्म्स आहेत. आपण सगळे बघत असतो डिस्कवरी इकडे तिकडे. आता बरीच लोक करतात काम, पण पश्चिम घाटामध्ये काम करणं, शूट करणं अवघड आहे. जसं आफ्रिकेत लांब लांब पर्यंत दिसतो, तुम्ही शूट करू शकता, लाईट असतो अवेलेबल. आपल्या वेस्टर्न घाटमध्ये काही डेन्स फॉरेस्ट पॅचेस आहेत, ती लाईट पण खाली येते. आणि वन्य प्राणी हे सगळे शाय आहेत, आफ्रिकेत सारखं नाहीये. ते एक सेकंद सुद्धा थांबत नाही, पळून जातात, निघून जातात, पक्षी उडून जातात. तर ते शूट करून मांडणं खूप तसं अवघड आहे. आणि बाहेरच्या देशांप्रमाणे आपल्याकडे काही या विषयाला फारसे पैसे मिळत नाही. एखादी 40-45 मिनिटाची फिल्म करायची असेल तर 40-40 लाख रुपये लोक घेत असतील. मी लाखभर रुपयात केलेल्या फिल्म आहेत. शूट 3-3 वर्ष केलं, लाख रुपये ते पण कशाचे की
मला पाहिजे तसं एडिटिंग करून घेणे, व्हॉइस ओव्हर, कारण व्हॉइस ओव्हर मी स्वतः ठरवतो कोण द्यायचा. त्यानंतर म्युझिक आहे तो आमचे फ्रेंड आहेत ते करतात, स्वतः तयार करतात. सो ह्यांच्या चार्जेससाठी ते पैसे हे केले आणि एवढं करून सुद्धा 40 मिनिटाची फिल्म बघण्याचं पेशन्स आज कोणाकडे नाही. 6 ते 7 मिनिटाच्या वर लोक तुमची गोष्ट बघू शकत नाही. जर ब्रॉडकास्ट पण किती जण बघतील इंटरेस्ट मला माहित नाही, कारण किती वेळाचा होईल ते तुझ्यावर आहे. पण हे 6-7 मिनिटांनी रील हे क्षणिक सुख आहे आणि हे 40-50 मिनिटं जे ऐकतात त्यांचं करिअर समृद्ध करून देते आणि त्यांना ते खरं आपला पॉडकास्ट हा त्यांच्यासाठीच आहे की जे खरंच ह्या फील्डचं नॉलेज पाहिजे. एखाद्या पर्सन कडून त्यांना त्यांच्याबद्दलच्या गोष्टी किंवा तो पर्सन कसा आहे, त्याचा पॉइंट ऑफ, त्याचे विचार कसे आहेत ते जाणून घेऊन त्यांनी ठरवायचंय की आपले विचार कसे असावेत, काय असावेत. यासाठीच मी पॉडकास्ट करतोय की अगदी खरे आहेत, ज्यांना खरं नॉलेज आणि त्यांच्यासाठीचा विषय हा इन जनरल पब्लिकला नाहीच आहे ना. ह्या विषय त्यांनी ऐकावं आणि त्यातनं थोडंफार शिकून आपण स्वतः डेव्हलप व्हावं, हाच तर त्याच्या मागचा उद्देश. ग्रेट. तर जंगलांमध्ये राहणं वगैरे बऱ्याच वेळा झालं असेल, मग अशा वेळी असे, कारण जंगलातली रात्र म्हणजे थोडा एक्सपिरियन्स वेगळाच असतो, मग त्यावेळी आलेला असा वेगळा अनुभव? असे बरेच आहेत, किती आठवण. पूर्वीसारखं राहिलं नाही. म्हणजे तुम्ही आज उठला आणि जंगलात जाऊन राहिला असं होत नाही. त्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे नियम आहेत. तुम्ही रात्री सँच्युरीमध्ये आत राहू शकत नाही. तर योगायोगानं काही कामानिमित्त, थोडंफार रिसर्च म्हणजे काय अभ्यासानिमित्त, काही प्रोजेक्ट निमित्त फिरणं झालं, राहणं झालं. तर अनेकदा तसं होतं, एका जंगलात गेलो आणि रस्ता चुकलो आणि मग आता काय पर्याय नव्हता, टेंट नव्हता, काही नव्हतं. तर एके ठिकाणी एक जागा थोडी साफ केली आणि तिथे छोटी शेकोटी करून झोपून टाकलो. सकाळी उठलो त्यावेळी कळलं की जिथं झोपलोय तिथं अस्वल जायचा मार्ग, म्हणजे प्राण्यांची वाट होती. पण असं कधी अनुभव नाही की कुठल्या प्राण्याने हल्ला केला केला. याचं कारण असं आहे की तुम्हाला बिहेवियर स्टडी असला पाहिजे. समजा गवा आहे, तर तो गवा इन्काउंटर म्हणजे समोरासमोर आला तुम्ही चालत जाताना, किंवा अस्वल आलं, वाघ आला, बिबट्या आला, तर एक डिस्टन्स मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. तुम्हाला एक चांगला फोटोग्राफ्स मिळावा म्हणून तुम्ही त्याच्या खूप जवळ जायचा प्रयत्न केला तर ऍक्सिडेंट 100% होणार. तो अटॅक करू शकतो. पण तो बिहेवियर माहीत असल्यामुळं कधी अशी गोष्ट झाली नाही की अति एखाद्या प्राण्याच्या जवळ गेलो, हे झालं. एकदा असंच वाईल्ड लाईफ सेन्सस जे असतं, प्राणीगणना, त्याला एका बॅकवॉटरला आम्ही झोपलेलो होतो रात्री. त्यावेळी काही टेंट नव्हते आणि एक सांबर पाणी प्यायला आणि स्लोपवर झोपल्यामुळे ते बरोबर माझ्या डोक्यापाशी आलं आणि त्याला अचानक कळलं की इथं काहीतरी आहे. सो धोका वाटल्यानंतर प्राणी जो अलार्म कॉल देतात तसं त्या सांबरानं एकदम कॉल दिला आणि तो माझ्या कानातच दिला. म्हणजे जे जंगलात फिरतात किंवा अगदी ताडोबा बिडोबा इकडे बघितलं असेल की एखादा हिंस्र प्राणी दिसला की शाकाहारी प्राणी अलार्म कॉल देतात, तर तो घुमतो जंगलात. तर तो डोक्यापाशी कांठळ्या बसवणारा आवाज आणि तो जे घाबरून उठलेलो. बरेच आहेत. वाघाचे पण आहेत काही वेळा. जसं लाईन ट्रान्झॅक्ट म्हणून मेळघाटमध्ये जाताना काही घटना घडतात की गवत उंच असतं आणि त्या एका लाईन मध्ये तुम्हाला चालून ते काम करायचं असतं. आणि त्यावेळी ते लाईन ट्रान्झॅक्ट केलं. त्यावेळी मी आणि एक जण मित्र होता, तर सगळ्यात हायेस्ट पॉइंट आहे तिथं ते घ्यायचं होतं. कोण तयार नव्हतं चालायला, कारण त्यावेळी टेम्परेचर जवळजवळ 46-47 डिग्री आणि तो पूर्ण कडा चढायचा मेळघाटमध्ये. त्यावेळी असंच झालं, गवतातून चाललेलं असं. आणि त्या जंगलात असं कायम भीती राहते की कुठेतरी वाघ. एक वेळ सह्याद्रीत वाघ असून सुद्धा असं होतं की आपण बिंदास फिरू शकतो, पण ताडोबा मेळघाट सारख्या ठिकाणी चालत फिरताना एका स्ट्रीम मध्ये गेलो आणि एका वाघाची विष्ठा फ्रेश मिळाली. स्ट्रीम मधनं गेला आणि 10 पावलंच पुढे गेलो आणि गवतातनं अचानक मोर उडाला. वाघ नव्हता, उडाला मोर. पण त्यावेळी जी छातीत कळ आलेली होती, म्हणजे वाघाचाच अनुभव नुसतं घ्यायला पाहिजे असं नसतं. अनेकदा असं होतं आपल्या वेस्टर्न घाटमध्ये सुद्धा. आम्ही ट्रेकिंग करत असताना
एका रूटनं जातो हम्म. आणि रिटर्न येत असताना वाघाच्या पायाचे ठसे असतात. म्हणजे तो त्या वाघानं आपल्याला बघितलेलं असतं आणि त्यावेळी कळतं की अरे ह्यानं आपल्याला बघितलंय, आपण त्याच्या समोरून गेलो, किती जंटलमन आहे. पण त्यावेळी जो फील येतो की अरे तो अजून इथंच असणार कुठेतरी असं, असे फील जंगलात येतात. आणि राहण्याचं योग म्हणजे वाईल्ड लाईफ सेन्सस रिलेटेड. आजकाल काही फारसं असं जंगलात जाऊन डेन्स मध्ये राहिलोय, राहतो मी, पण एवढं अनेकदा लेपर्ड आडवा आला. सो पण आता नाही एवढं म्हणजे असं काही. उलट शहरापेक्षा तिथं सेफ वाटतं, लोकांच्यात राहण्यापेक्षा जंगलात सेफ वाटतं. तरी जंगल किंवा निसर्ग म्हणा, हा याच्याकडे तुम्ही जे आकर्षित झालात किंवा तिथे येऊन पोहोचलात त्या फील्डकडे, मग याचं कारण काय असू शकतं असं वाटतं तुम्हाला? अध्यात्म. बिकॉज आमच्या घरात आध्यात्मिक वातावरण नव्हतं. वडील सांगायचे की ध्यान वगैरे करायचं हे ते. मी ध्यानाला बसलो, इकडनं श्वास घ्यायचा, इकडं सोडायचा, ते तर मला जास्त विचार आहे, खूप जास्त विचार आहे. त्यांना म्हणायचो की मी ध्यानाला बसलो की उलट माझं जास्तच विचार होतात. ते म्हणायचे की ते सातत्य ठेवलंच की हळूहळू ते कमी होतं. तरी मला ते कधी जास्त जमलं नाही. मग एकदा मी त्यांना म्हटलं अहो जमत नाहीये ते असं. तर ते म्हणाले असं तुझं कधी होतं की तुला मी आठवत नाही, आई आठवत नाही, तुझी आजी तुला आठवत नाही, तुझ्या आसपासची कोण तुला मित्रपरिवार आठवत नाही किंवा आहे. मी म्हटलं बाबा मी जंगलात गेल्यावर. ते म्हटलं अरे तेच तर तुझं ध्यान आहे, तुला वेगळं ध्यान करायची काही गरज नाही. मग तो माझ्यासाठी एक मूल म्हणजे हे मंत्रच होता. बरोबर. की मी जंगलात जाणं हेच माझं ध्यान आहे. तेच आहे, ते अध्यात्म आहे आणि आपल्यात लिहिलंय कणाकणात परमेश्वर आहे. म्हणजे काय, परमेश्वराची निर्मिती आहे. काय ते कीटकांमध्ये सौंदर्य आहे, काय ते पक्ष्यांचे कलर आहेत ऍज अ आर्टिस्ट. आणि हे त्याच्यासारखं दुसरं सौंदर्य मनुष्य तयार करू शकतो. तुम्ही ताजमहाल बांधणार नाही, कुठून मिळणार, काही करा. तो परमेश्वर ते दिसतो निसर्गात, म्हणून होतं ते. एखाद्या सँच्युरी किंवा टायगर रिझर्व मध्ये एंट्री करत असताना तो बोर्ड असतो, त्याच्यावर सगळे नियम असतात, पण ते आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो त्याच्याकडे. तर हे करता कामा नये. असं काही तुम्हाला अडवलेलं नाहीये की करायचंच नाही, हेच नाही. पण काय आहे, तिकीट किती असेल, 100, 200, 300, 500. ज्यावेळी तुम्ही लाखांचे कॅमेरे यूज करता, 400-500 रुपयाचं तुम्हाला तिकीट करायला काही हरकत नाही. आणि तुम्ही ते कमर्शियल करत नसाल तर फार मोठा प्रॉब्लेम नाही. तुम्ही ते फिल्म करून एखाद्या सिरीजला किंवा आता उदाहरण सिरीज आणि त्यात त्यांना वाघ दाखवायचा आणि ते जंगलात गेले आणि त्यांनी वाघाचं शूट घेतलं आणि ते डायरेक्ट सिरियल मध्ये टाकलं तर त्याच्यावर ऍक्शन होऊ शकतं. सो ते चार्जेस भरून, कमर्शियल चार्जेस हेवी असतात. म्हणजे जवळजवळ 1 डेला 50,000 रुपये असतील आय थिंक, तुम्हाला त्या टायगर रिझर्व मध्ये शूट कर. पण हे नियम आपल्याला माहित आहेत. नाहीतर ह्यानं काय होईल, एरे गेरे कोण पण येतील आणि जंगलात सुरू करतील आणि मग ते इथिक्स न पाळणारे असतील. म्हणजे समजा जिप्सीतनं तुम्ही खाली उतरायचं नाहीच आहे आणि तरी तुम्ही जिप्सीतनं खाली उतरलं, या गोष्टी होतात आणि मग त्याचं ऑटोमॅटिक त्या डायव्हर्सिटीला हे होतं किंवा स्थानिकांना मग त्याचं रोषाला सामोरं जावं लागतं. बरोबर. म्हणजे निसर्गामध्ये जी सिस्टीम चालली आहे त्याच्यामध्ये आपण इंटरफेअर करताना आपण आपली अडचण होता कामा नये. आपण त्यांच्यात एक अनेकदा असं होतं की तुम्ही जंगलात गेलात की ते हॅबिट होऊन जातं त्या लोकांना. म्हणजे जसं इकडे काय तुम्ही सातत्याने असला की तिथे जर गवे असतील त्या भागात तर ते तुम्हाला ओळखायला लागतं, हा आपल्याला डिस्टर्ब करत नाही, हे नाही. तर तो ज्यावेळी मालक असतो त्यावेळी ते गवे पळून जात नाही. मानुषिक घेतोस म्हणून सांगतो या ठिकाणी सुद्धा. जो स्थानिक आहे त्यांची सवय असते, दुसरा परका कोणतरी आला तर ते पळून जात. बरोबर. सो त्यांना पण कळायला लागतं. तुम्ही हळूहळू निसर्गाच्या क्लोज जायला शिकता. इव्हन आता तुम्ही समजा निलगिरी वूड पिजन सारखे पक्षी आहेत, ते अतिशय शाय आहेत. म्हणजे चिक्कारदा कॅमेऱ्याच्या क्लिकच्या आवाजाने सुद्धा उडून जातात. सो ते एखाद्या ठिकाणी येताना सुद्धा इतके पाणवठ्यावर सावकाश उतरत असतात की तासन तास ते झाडाच्या टोकावर पहिला बसून राहतात, बघतात
आजूबाजूला काय ऍक्टिव्हिटी आहे, आणि मगच खाली येतात. तुम्ही त्या निसर्गाशी एकरूप होऊन कोणताही आवाज न करता शांतपणे बसून पेशन्सनं बसला की ऑटोमॅटिक तुम्हाला निसर्ग त्याचे वेगवेगळे हे दाखवायला सुरू करतो, आणि मग ते निसर्ग तुमच्यावर उलगडला जातो. आणि अचानक, आणि तुम्हाला जंगल वाचन, तुम्ही सातत्यानं निसर्गात जाऊन त्या गोष्टी बघितल्या पाहिजे, तर तुम्हाला ते दिसतं. आणि एकदा माझ्याबरोबर जे येतात स्टुडंट वगैरे, ते सांगतात, तुम्हाला कसं काय दिसतं, आम्हाला का दिसत नाही? तर कारण आमचं लक्ष फक्त मोबाईलमध्येच असतं. आम्ही निसर्ग बघतो कुठं? आम्ही निसर्गात गेल्यानंतर सुद्धा सेल्फी काढण्यात मग्न असतो. आपण निसर्गाचे नाही फोटो काढत, निसर्गाबरोबर आपण स्वतःचे फोटो काढायला बघतो. मग तुम्ही निसर्ग वाचन करू नाही शकत. मग एखाद्या पानाखाली एखादा स्पायडर लपला असेल, तर फ्लॉवरिंग आहे त्याच्या मागे एखादा स्पायडर लपला असेल, मग एखादी वास्प येईल किंवा फुलपाखरू येईल, तर त्याच्यावर बसल्यानंतर तो स्पायडर त्याला पकडेल. ही निसर्ग एवढ्या मोठ्या छोट्या छोट्या आजूबाजूला चालू असतं. दृष्टी तशी डेव्हलप झाली पाहिजे, तशी झाली की मग तुम्ही एक चांगले वन्यजीव छायाचित्रकार. जंगल वाचन सुद्धा एक महत्वाचा त्यातला घटक आहे. तर जंगल वाचनाचा मुद्दा आलाय तर वेगवेगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत किंवा छोटे छोटे कीटक आहेत. मग ह्यांचं एखादे काही एक्झाम्पल देऊ शकता का? त्यांचे की कॅरेक्टर्स काही हे वेगळे आहेत, म्हणजे थोडं ऐकल्यावर किंवा बघितल्यावर असं भारी आहेत असं? प्रत्येक गोष्टीतच असं आहे, आपण काहीतरी हाईप केलं जातं फक्त. जसं बघायला गेलो ऑडी केव्ह, ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर कोकणात कॉमन आहे, पण सगळी त्याच्या फोटोग्राफी. आता त्याच्यामध्ये काही मुद्दे महत्वाचे आहेत की अशा स्पेसिसमुळे रोजगार सुद्धा निर्माण होतो. हा एक चांगली गोष्ट आहे की स्थानिकांना त्यातनं रोजगार निर्मिती होते, ही एक गोष्ट आहे. अशा खूप आहेत. आता कुठल्या कुठल्या सांगणार, वनस्पती इतक्या, जसं ग्राउंड ऑर्किड आहे, वाघ चौरा म्हणून, तर ते ह्या सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान फ्लॉवरिंग मध्ये येतं. इंडियाचं लार्जेस्ट ग्राउंड ऑर्किड आहे वाईल्ड. तर ते सुद्धा दिसलं तरी खूप भारी वाटतं. त्याचा जवळ जाऊन त्या फुलाचा वास घेणं, जगातल्या किती लोकांनी त्याचा वास घेतला, बघितलंय तितक्या कमी लोकांनी. रेअर नाहीये पण कॉमनही नाहीये, पण ते त्या 15-20 दिवसाच्या फ्लॉवरिंग मध्ये असतं, आणि मग त्याचा वास घेणं, आणि मग तो फील, अरे यार, वाघ काय कोणी पण बघितली, वाघ चौऱ्याच्या फुलाचा वास कधी कोणी पाहिलाय का? फ्लॉवर बटरफ्लायज आहेत काही. आता अगदी साधा आपल्याकडे वेस्टर्न घाटमध्ये कॉमन मॅप बटरफ्लाय, त्याच्यावरचं पॅटर्न बघितला. मॉथ्स, पतंग जे रात्री लाईटला येतात, त्यांचे जर मायक्रोन क्लोजअप फोटो घेतले आणि त्याच्यावरचे जर पॅटर्न बघितले, तर म्हणजे आश्चर्यचकित व्हायला होतं. बटरफ्लायचे आपल्याकडे स्पेसिस तरी ठराविक आहेत, मॉथच्या अजून काउंटच झालेले नाही, त्याचा अभ्यास पण कमी आहे. मी आता ह्या 3-4 महिन्यात जरा मॉथ फोटोग्राफी केली, तर त्या पडद्यावर येणारे मॉथ बघून म्हणजे रात्री 3-3 पर्यंत झोपत नाही मी 2 महिने, की ते आज कुठलं वेगळं मॉथ आलं का, आज कुठलं वेगळं आलं का. तर तसं आहे. किंवा तुम्ही जंगलात जाताना वाघ किंवा लेपर्ड नाही दिसला, पण तो त्याचा पगमार्क आहे, तर तो बघा, त्याचा फोटो काढला तर कधीतरी तो रिलीफ सारखा वर आले वाटतं, कधी कधी खड्ड्यात आहे असं, म्हणजे आपल्या नजरेचा खेळ ते पण असतं. आणि मग तो किती वेळापूर्वी गेला असेल हे जज करणं. ऑर्किड्स सुंदर आहेत आपल्या पश्चिम घाटामध्ये, सगळंच सुंदर आहे. तू असं म्हणतोय, प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य. सापांचं पॅटर्न्स, आपल्याकडे काही स्नेक्स आहेत, आणि बऱ्यापैकी अॅम्फिबियन्स रेप्टाईल जेवढे आहेत ते एंडेमिक आहेत वेस्टर्न घाटला. एंडेमिझम सगळ्यात जास्त आहे त्याचं. अगदी टोड वगैरे आहेत, म्हणजे आंबोली टोड असेल, तिकडे कोयना टोड असेल, इव्हन कॉमन आहे आपल्याकडे पण मलबार ग्लायडिंग फ्रॉग असेल. तो इतका कॉमन आहे तरी सुद्धा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की त्या मलबार ग्लायडिंगचा फोटो आपल्याकडे असावा. रेड पाय त्याचे, ग्रीन तो शेवाळी कलर, आणि शेवटी कलर स्कीम आणि कलर जे कॉम्बिनेशन आहे ते शेवटी आर्टिस्ट निसर्गाकडनंच घेत असतो. बरं, त्याची शेप्स आहेत वेगवेगळे, ऑर्किडचे वेगवेगळे शेप्स आहेत, प्लांट्सचे आहेत, फ्लॉवर्सचे वेगळे आहेत. इव्हन काही काही वेळा असं होतं की प्लांट्स मधलं मला फारसं कळत नाही, पण जे कळतात प्लांट की बाबा हा हे रेअर ट्री आहे, हे आहे, आणि मग त्याला कधीतरी एक फ्रुटिंग दिसतं, आणि ते मी फ्रूट कधी बघितलेलं नसतं,
आणि मग ज्यावेळी ते त्यातल्या तज्ञ माणसाला दाखवतो त्यावेळी ओ येस, अरे याचा फोटो मिळाला, हे फ्रूट आहे, महत्वाचं आहे. मग त्याच्यावर अभ्यास माणूस करू शकतो. म्हणजे ते हॉर्नबिलचं आहे का, हॉर्नबिल ते खातं का, शेकरू ते खातं का, कुठला हा प्राणी चांगला दिसतो आणि हा नाही, असं कम्पॅरिझन नाहीये. तर बायोल्युमिनेसन्स जे फंगस आहेत किंवा काही प्राणी आहेत त्यांच्याबद्दल थोडं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण जंगलात जाऊन कधी रात्री बघत नाही. पहिली गोष्ट म्हणजे प्रोटेक्टेड एरियामध्ये तर तुम्ही रात्री आत जाऊ शकत नाही परमिशन शिवाय, आणि ते प्रायव्हेट लँड आहे तरी पण आपण जंगलात जाऊन सर्वसामान्य लोक कधी टॉर्च बंद नाही करत. भीती वाटते लोकांना. बायोल्युमिनेसन्स फंगी जे आहे, चमकणारी बुरशी, ती काही लाकडावर येते, काही मशरूम्स पण असतात त्याच्यामध्ये. तर ज्यावेळी जुलैचा जो पाऊस असतो त्याला हेवी रेन लागतो आणि त्याच्यामध्ये ते दिसतात, पण आपण ते लाईट बंद करून कधी बघतच नाही तिकडे. तर हे निसर्गात चमत्कार तर आहेतच आहेत. काही वनस्पती पण आहेत ना त्यांची खोड किंवा मुळं आहेत ती चमकतात रात्रीच्या. तो फंजायचाच एक, कारण बऱ्याच वेळा लोकांना वगैरे नदीतून वाहून आलेली मिळतात लाकडी छोटी मुळं वगैरे, आणि ती रात्रीच्या वेळी ते फंजायच असतं त्याच्यावर. ते पडलेले जे तुकडे, ऍक्च्युली फंजायचं कामच विघटनाचं आहे. दिवसा बघितले तर ती बुरशी तुम्हाला दिसतच नाही. बायोल्युमिनस मशरूम असेल तरी दिवसा त्याचा पांढरा रंगच दिसणार तुम्हाला, पण ते चमकणारी बुरशी तुम्हाला रात्री बघितल्याशिवाय. चमत्कार तर निसर्गात असतातच. म्हणजे तो एक वेगळा होईल की हॉर्नबिल नेस्टिंग कसं करतो, बरेच लोकांना माहिती की त्याचं बिहेवियर काय आहे, कसं आहे. तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये काही धोके असू शकतात का? धोकाच कशात नाही, सगळीकडेच आहे. विचार केला तर आहे, नाही तर नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गाला कमी लेखायचं. म्हणजे तुम्ही जंगलात गेलाय, एक वॉटरफॉल आहे किंवा एखाद्या कडा आहे, तर ओव्हर स्मार्ट व्हायची गरज नाहीये. त्या कड्यावर जा, त्या पाण्याच्या जवळ जा, किंवा स्नेक्स आहेत, व्हेनमस स्नेक्स जे आहेत, त्याच्या फोटोग्राफीसाठी तुम्ही त्याच्या फार जवळ गेलं नाही पाहिजे ऍक्च्युली. आणि बाकी मग असं वन्य प्राणी घेऊन स्वतःहून हल्ला करत नाही. त्याचा बिहेवियर तुम्हाला माहित असेल. आता समजा एखाद्या क्रोकोडाईल आहे आणि तिने घरटं बांधून ते नेस्ट केलेलं आहे त्याचं, तर ती अग्रेसिव्ह असते. तुम्हाला ते माहित पाहिजे की त्यावेळी तिकडे जायचं नाही, तेवढ्या जवळ आपण जायचं नाही. अस्वल एक धोकादायक प्राणी ठरू शकतो. माझ्यासमोर अनेकदा अस्वल आली, पण असं काही अस्वल आलं आणि हल्ला केला असं कधी झालं नाही. कारण तुम्ही तेवढे अलर्ट पाहिजे, आणि ते वन्य प्राणी त्यांच्या मार्गाने निघून जातात, आपण आपल्या मार्गाने निघून जायचं. फक्त निसर्गाला कमी लेखायचं नाही. उदाहरणार्थ मशरूम फंगाची जी फोटोग्राफी करत होतो, ते करत असताना मी एक चूक केली की मी मास्क वापरायला पाहिजे. त्याचे जे स्पोर्स असतात ते सारू असतं डिस्पर्शन, आणि ते माझ्या नाकातून शरीरात जाऊन माझ्या पोटामध्ये इन्फेक्शन झालं. तर ते सुद्धा काही एडिबल आहेत, नॉन एडिबल आहे. जंगलात आपलं मशरूम दिसलं, घेऊन आला आणि भाजी करून. म्हणजे आपले सगळे सेन्सेस आहेत ते जागे पाहिजेत, आणि अभ्यास असणं म्हणून गरजेचं असतं. ते असल्यानंतर तुम्हाला जंगलात काहीच धोका नाही. हा एक्सपिरियन्स एक फंगसचा, म्हणजे त्याचे स्पोर्स पण आपल्यासाठी म्हणजे धोकादायक होऊ शकतं. निसर्गात समजणार पण नाही, तुम्हाला स्नेक बाईट होऊ शकतं, तुम्हाला कळणार पण नाही. जसं मशरूमचं हे आहे, त्याच्यामुळं असं झालं, ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर त्यावेळी तुम्ही तयारीत असलं पाहिजे की अशा सिच्युएशनला काय करावं. अचानक वन्य प्राण्याचा हल्ला झाला तर तुमची रिॲक्शन काय हवी, या गोष्टी माहित असणं गरजेचं असतं. असा एक प्रश्न आहे की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, जसं तुम्ही कन्झर्वेशन फोटोग्राफी करता, तसं ही जी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे, निसर्गाची आपण फोटोग्राफी करतो, ही आपण निसर्गाच्या भल्यासाठी किंवा आपल्या समाजासाठी कशी वापरू शकतो, किंवा पर्स्पेक्टिव्ह काय ठेवू शकतो? हेच आहे की तुम्ही निसर्ग निरीक्षण, निसर्गाचं छायाचित्रण, हा संवर्धनातला एक भाग आहे.
तो पूर्ण नाहीये तो. निसर्ग तुम्ही लोकांना दाखवलं पाहिजे की हे सौंदर्य आहे आणि ते आपल्या पृथ्वीवर या ठिकाणी आहे, ते वाचवलं पाहिजे. हे एज्युकेशन पर्पज साठी, जसं मी आता शाळांमध्ये गेलो तर तिथे राहणाऱ्या लोकांनाही आपल्या आजूबाजूला एवढी जैविकता आहे हे माहित नसतं आणि ते स्वतः बघतात. ते म्हणतात तुम्ही हे सगळं बघितलं, आमच्या इथं असून आम्हाला कधी दिसलं नाही. त्यांच्या आसपासच असतं, पण ते कोणीतरी दाखवावं लागतं. समजा मी एक प्रेझेंटेशन घेतोय, त्यांना माहिती सांगतोय निसर्गाविषयी, तर मी नुसतं सांगणं आणि ते विथ ते फोटोग्राफ्स, ते व्हिडिओ त्याद्वारे दाखवणं, यात खूप फरक पडतो. त्यातनं लोकांच्या जास्तीत जास्त आपण लोकांना जागरूक करू शकतो. त्याच्याविषयी आता पूर्वी कसं असायचं, तुम्ही एखाद्या गोष्ट अभ्यास करत असाल तर स्पेसिमन कलेक्शन करायचे. म्हणजे बॉटनिस्ट असेल तर ते त्याची पानं नेतील, हे नेतील. झुलॉजीचे स्टुडंट असतील तर बेडूक उचलून न्यायचे, हे घ्यायचे. आता सगळ्यावर बंदी आहे. सो तुम्ही अभ्यास कसा करणार, तर तुम्ही ते छायाचित्रातनं त्याचा अभ्यास करू शकता एका लेव्हल पर्यंत. आयडेंटिफिकेशन आहे की हा, आता समजा मी एक प्लांट काढला आणि तो आयडी करायचा, त्याचं फ्लॉवर, फ्रूट हे मी दाखवलं तर ते कळू शकतं. किंवा मग तो मेडिसिनल प्लांट आहे का, नाही आहे का, मग ते लोकांना तुम्ही कसं दाखवणार. त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा उपयोग होऊ शकतो. इव्हन लोकांना डोळ्याला छान वाटतं म्हणून सुद्धा एक्झिबिशन होऊ शकतं ना. म्हणजे एखादं फोटोग्राफी एक्झिबिशन, नेचर वाईल्ड लाईफला लोक जातात का, की त्यातनं एक वेगळा आनंद सुद्धा लोकांना मिळतो. जसं तू बायोल्युमिनन्स म्हटलं, ते सगळ्यांना बघायला मिळत नाही, पण ते छायाचित्रात टिपून त्या पद्धतीनं लोकांना ते एक्सप्लेन करताना, अरे हा असं दिसतं, खरंच दिसतं असं जंगलात, फोड असं चमकतं. एक क्युरिओसिटी लोकांच्या मनात जोपर्यंत येत नाही, कळत नाही, तोपर्यंत मग आपण त्याच्याविषयी काम करतो. त्याचा दृष्टिकोन पण निर्माण जोपर्यंत होत नाही. पुस्तकात ते फोटोग्राफ यूज होतात. एखादी बातमी असेल तर तुम्ही वर्तमानपत्रात त्या दृष्टीनं होत असतं. आज तुमचे रील्स आहेत किंवा अवेअरनेसचे काही कॅम्पेन्स असतात, त्याच्यामध्ये त्याचा यूज होतो. वाईल्ड लाईफ हॉबी फोटोग्राफी म्हणून सुरू केलेली मी, त्याचं डॉक्युमेंटेशन एका प्रॉपर व्यवस्थित मॅनर मध्ये कसं ठेवू शकतो. कारण जे फोटोज काढले जातात ते एकापेक्षा जास्त क्लिक्स असतात. मग तुम्ही सांगताय तसे ते झाड आहे तर त्याचं आपण काढतोय फ्लॉवर्सचे फोटो, पण डॉक्युमेंटेशन कडे जायचं असेल, थोडं डॉक्युमेंटेशन ठेवायचं असेल तर कसं ठेवायचं. खूप महत्वाचं आहे. असं अनेकदा होतं की तुमच्याकडं आज जसं डिजिटल आहे, मला आठवतं पूर्वी स्लाइड फोटोग्राफी करताना एक एक फोटो विचार करूनच काढावा लागायचा. कारण तो 36चा रोल संपला की संपला, मग नवीन रोल घालायचा. आता तुम्ही किती पण क्लिक करा, ऍक्च्युअली किती पण क्लिक करा असा अर्थ नसतो त्याचा, कारण माहित नाही की त्या कॅमेऱ्याची एक कॅपॅसिटी असते. पण आज तुम्ही क्लिक करता आणि मग त्यातले अंडर ओव्हर आपल्याला काय कळत नाही, लोक आपलं क्लिक करतात, त्यातला एक बरा येतोच आणि मग आपण ते हार्ड डिस्क मध्ये परत जाऊन किंवा कम्प्युटरवर सेव्ह करतो आणि ते सिलेक्शनच करत नाही. ज्यावेळी आपल्याला तो लागतो त्यावेळी तो सापडत नाही. तर ते करताना पहिलं एक की इमेज घेताना जेपीजी प्लस रॉ घेत जावा, कारण व्हाईट बॅलन्स आहे, हे ज्या गोष्टी आहेत, हा एडिटिंगचा पार्ट आहे, खूप महत्वाचा आहे आजकाल डिजिटल ह्याच्यामध्ये. तर तो रॉ वरनं तुम्ही प्रॉपर त्याच्यात एडिटिंग करू शकता. सो रॉ फाईल ठेवणं सगळ्यात गरजेचं. चेक करून वेळ मिळेल त्यावेळी जे खराब फोटो आहेत, शेक फोटो आहेत किंवा अंडर झाले, खूप ओव्हर असे झाले असतील तर ते पहिल्यांदा डिलीट करून टाकायचे. त्याच्यानंतर जे चांगले फोटो आहेत, दी बेस्ट, त्याचा एक फोल्डर त्यातच तुम्ही करून ठेवू शकता. त्याला प्रॉपर फोल्डरला नाव, डेट हे त्या पद्धतीनं द्यायचे आणि त्याच्याशिवाय तुम्ही त्या कार्डमध्ये सेव्ह कार्ड जेवढे फोटो आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या दिवशी किती प्लांटचे फोटो काढले, तर ते प्लांटचे फोटो आयडी करणं, एखाद्या बॉटनिस्टला दाखवणं, फील्ड गाईड मधून, बॉटनीच्या बुक मधून आयडेंटिफाय, त्याच्यासारखं दुसरं कुठलं फ्लॉवर आहे का, फ्रूट आहे का चेक करणं. आणि मग ते एकदा परफेक्ट कळलं की त्याचं बॉटनिकल नेम त्या प्लांटचं, मग त्याच्यात सुद्धा प्लांट्स तुम्ही केलं तर श्रब्स, हर्ब्स, ट्रीज असं करू शकता. सेम तसं पक्ष्यांचं सुद्धा तुम्ही करायचं. म्हणजे अचानक तुम्हाला जर कुठं तो फोटो यूज करावा ची इच्छा झाली तर तुम्ही डायरेक्ट बर्ड्स मध्ये गेलात, नाव सर्च केलं, तो आला बर्ड, मग त्यातला तुम्ही कोणताही फोटो सिलेक्ट केला, रॉ फाईल एडिट केली, जेपीजी केला आणि यूज केला, तर ते सोपं पडतं. नाही तर मग
टीबीवर टीबी हार्ड डिस्क वाढत जातात. आणि आपण फोटोग्राफ्स जे आहेत ते मोस्ट ऑफ पोस्ट प्रोसेसिंग मध्ये काही जण कलर जे आहेत ते थोडे टोन जे असतात जे ऍक्च्युअल आपल्याला निसर्गामध्ये दिसतात ते आहे त्यापेक्षा थोडे चेंजेस करतात. त्याबद्दल तुमचं कसं मत आहे किंवा तुमचं मत काय स्पेसिफिक कलर जे आहेत ब्युटी माझं म्हणणं माझ्या आहे ना, मी एडिटिंग फारसं करत नाही. मी रॉ वरनं फाईल घेतो, माझा व्हाईट बॅलन्स चेक करतो, थोडाफार ऍडजस्ट करतो, कॉन्ट्रास्ट लेवल एवढंच करतो. मी त्यात करेक्शन करायला जात नाही, कारण जो काढलेला ओरिजिनल फोटो आहे त्यातच ओरिजिनल फोटोचा जो कलर आहे, म्हणालो ना, व्हाईट बॅलन्स खूप महत्वाचा आहे. तो प्रॉपर एकदा तो दिसतं तसं आलं, वाईल्ड लायफर साठी बस असतं. पण काय होतं, बरेचदा असं होतं की नॅचरल फोटोला जास्त विविड केलं जातं. आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते डोळ्याला छान दिसावं आणि पोस्ट करून लाईक मिळावं म्हणून तुम्ही त्याच्यात मॅक्स विविड करतात, कलरेशन चेंज करतात, हा ज्याचा त्याचा पार्ट आहे. पण ऍज अ एज्युकेशन, नेचर एज्युकेशन किंवा हे देत असताना त्याच्यामध्ये ट्रू कलर असणं खूप गरजेचं आहे. हे मी ऑब्झर्व केलं. लॉंग टर्म जर एखादी गोष्ट ठेवायची असेल ती आहे त्या फॉर्म मध्येच टिकवून ठेवली पाहिजे. म्हणजे फोटोग्राफ्स पण आहे त्या कलर्स मध्ये जर तुम्ही ठेवलात तर त्याचा ट्रू व्हॅल्यू राहत. निसर्ग निसर्गासारखाच राहायला पाहिजे ना. तुम्ही वेडिंग फोटोग्राफी असेल, मॉडेलिंग असेल, त्यात तुम्ही हवं तेवढं एडिटिंग करा. पण नेचर मध्ये तुम्ही जसं फोटोग्राफी करताना पण ढवळाढवळ करायची, तसं त्या फोटोला पण छेडखानी करायची. म्हणजे बॅकग्राऊंड एक घेतली आणि मग त्याच्यात आजकाल काही सिंपल झाले, क्रॉप करायचं आणि त्या बॅकग्राऊंड वर तो टाकायचा, मागचं बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं, ते ब्लर करायचं. सो हा, ऍज अ डिझायनिंग पार्ट तुम्ही त्या गोष्टी करू शकता, नाही असं नाही. पण एखादी कॉन्टेस्ट बिंटेज असेल तर आज तुमच्याकडे रॉ फोटो मागवतात. सो तुम्ही त्यात फारसं काही एडिटिंग केलं तर तो तुमचा कॉन्टेस्ट मध्ये फोटो पण बाद होऊ शकतो. नेचर फोटोग्राफी किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये तुम्हाला असा कोणता सीझन आवडतो की त्याच्यामध्ये फोटोग्राफ्स चांगले येतात किंवा निसर्ग पूर्णपणे बहरलेला असतो? असं ऍक्च्युली तिन्ही सीझन सुंदरच. तुम्ही तो कसं सीझन हे करून घेता महत्व. जसं उन्हाळा असतो त्याच्यामध्ये म्हणजे मार्च महिना वगैरे सुरू झाला, पळस फुलतो किंवा काटेसावर, ते तुम्हाला उन्हाळ्यातच मिळणार, ते लाल रंग त्याच्यामध्ये. वाळलेलं गवत, मॅमल सायटिंग हे उन्हाळ्यात जास्त होतं. हिवाळ्यात तुम्ही बघितलं तर मायग्रेटरी बर्ड्स येतात हिवाळ्यात आपल्याकडे. सो बर्डिंगला हिवाळ्यात मजा येते. किंवा लँडस्केप जे आहे, म्हणजे पावसाळा संपत आला की घाट सेक्शन वरनं कोकणात बघितलं की सगळे ढग उतरलेले असतात. सो लँडस्केप, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपल्या पठारांवर येणारे फुलं, त्याचे लँडस्केप. पण मला बेसिकली पावसाळा जास्त आवडतो, कारण त्याच्यामध्ये पावसाळा आणि पावसाळ्यानंतरचे काही दिवस, कारण त्यावेळी सगळंच बहरतं. कीटक असतील, फ्लॉवर्स असतील, कारण एकदा फ्लॉवरिंग झालं की इन्सेक्ट पण त्यावेळी जास्त. मग इन्सेक्ट खायला अदर काही रेप्टाईल, ते त्यावेळी एकदम चैतन्य निसर्गात जास्त. आपण श्रावण महिना जसं बरोबर, तो फोटोग्राफी म्हणजे शेवटी काय आहे, शेड लाईट आहे. तर ती मजा खरी श्रावणात येते. तो सनलाईट येतो, मध्येच ढग येतात, मग तो गोल्डन लाईट पडतो, तो मला जास्त वेगवेगळ्या चेंजेस जे होत राहतात त्याच्या ती मजा जास्त घेता येते श्रावणामध्ये. जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल या पॉडकास्ट? मी एवढंच सांगेन की एक हॉबी म्हणून, एक छंद म्हणून जरूर तुम्ही जोपासा. ह्याच्यासारखा आनंद देणारा दुसरा कोणता छंद नाहीये. पण हे करत असताना मी जी यंग मुलं आहेत, किशोरवयीन आहेत किंवा आता शिक्षण घेत आहेत, त्यांना एक संदेश देईन की आपल्या करिअरकडे पहिल्यांदा लक्ष द्या. तर तुमच्या एम आणि गोल फिक्स असेल की तुम्हाला फोटोग्राफीमध्येच करिअर करायचं आहे, तर आत्तापासून ते शिका. नवीन टेक्नॉलॉजी यातून येते, AI वगैरे, तर त्या चॅलेंजेसला तुम्ही कसं समोर जायचं हे लक्षात घेणं खूप महत्वाचं. आणि हे करत करत आणि स्वतःचं उदरनिर्वाहाचं किंवा आपल्या पुढच्या शिक्षणाचं ह्याचा विचार करूनच या क्षेत्राकडे वळा. ह्या पैसे मिळवणे हा वन्यजीव छायाचित्रणाचा उद्देश असू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये मी पाहिले की अनेकांचं आयुष्य वाया गेलेलं आहे की ते त्यात अडकून पडले आणि मग पुढे काही करता आलं नाही. तर ऍज अ हॉबी जरूर करा, पण आपल्या करिअरकडे पण लक्ष द्या.
तर आजचा हा टॉपिक जो होता फक्त वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल सर बोललेले आहेत आणि सरांकडे बऱ्याच गोष्टी म्हणजे बायोडायव्हर्सिटी जी आहे, जैवविविधता, त्याचप्रमाणे त्यांनी बरीच पुस्तकं जी आहेत ती प्रकाशित केलेली आहेत. त्याबद्दल आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नक्की चर्चा करू. तर थँक्यू सर. थँक्यू अतुल, थँक्यू व्हेरी मच.